गोकुळीच्या सुखा अंतःपार नाही लेखा, बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी. गुढिया तोरणे करीती कथा गाती गाणे, गुढिया तोरणे करीती कथा गाती गाणे, बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी. तुका म्हणे छंदे, तुका म्हणे छंदे मन मोहिले गोविंदे, किंवा येणे वेधिली गोविंदे. बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरण संताचिया, दुसरे चरण संताचिया, दुसरे चरण संताचिया. संत कृपादाने कथेचा विस्तार, कृपादाने कथेचा, संत कृपादाने कथेचा विस्तार. कृपादाने कथेचा, बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी. मी कलाकुसरी काहीच नेणे, बोलतो वचने अतिभाविका, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी. एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. शरणागत दीनार्थ परित्राण परायणे, सर्वस्यार्ती हरे देवी नारायणी नमोस्तुते. विठ्ठल 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 विठ्ठल. गोकुळीच्या सुखा, गोकुळीच्या सुखा अंतपार नाही लेखा, बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी. प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग हा जगद्गुरु तुकोबारायांचा असून 4 चरणाचा अभंग आहे. आणि या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय तुम्हाला मला गोकुळवासियांना कशा प्रकारे सुखाची प्राप्ती झालेली आहे, ती सुख गोकुळवासियांना किती झालेलं आहे त्या सुखाचं वर्णन करत आहेत. सुख का झालेलं आहे त्या कारणाचं वर्णन करत आहेत. सुखप्राप्ती आनंद प्राप्ती नंतर गोकुळवासियांनी ते सुख आणि तो आनंद आपला कसा व्यक्त केलेला आहे त्याचं स्वरूप सांगत आहेत. आणि या साऱ्या प्रकारानंतर त्यांच्या अंतःकरणावरती मनावरती त्याचा सारा परिणाम काय झालेला आहे त्या एकंदरीत परिणामाचं वर्णन करत आहेत. विठ्ठल 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 पुंडरी गोपाल कृष्ण भगवान की भगवंताच्या आणि साधू संतांच्या कृपाशीर्वादाने गेल्या 7 दिवसांपासून या ठिकाणावरती तुम्ही मी सारे भक्त भाविक श्रीमद देवी भागवत कथेच्या माध्यमातून सत्संग चर्चा श्रवण करत आहोत. आणि आजचा आपला सप्ताह ज्ञानयज्ञाचा हा 8वा दिवस आहे. आणि या सप्ताह ज्ञानयज्ञाच्या सांगतेच्या निमित्ताने आजची ही काल्याची कीर्तनरूपी सेवा आपण संपन्न करण्यासाठी श्रवण करण्यासाठी या ठिकाणी एकत्रित आलेलो आहोत. 7 दिवस जी सेवा भगवती भगवंताची तुम्ही मी साऱ्यांनी केलेली आहे आणि नुसती गायन सेवा नुसती श्रवण सेवाच एवढीच सेवा नाही तर या सप्ताह ज्ञानयज्ञामध्ये या सत्संग सोहळ्यामध्ये येन केन प्रकारे ज्यांनी ज्यांनी ज्या ज्या पद्धतीनं आपल्या सेवेचा वाटा भगवती भगवंताच्या चरणारविंदावरती समर्पित केलेला आहे
अशा प्रत्येकाला आज भगवती भगवंत आणि साधू संतांच्या कृपेने प्रसाद प्राप्त होणार आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. छोट्यातली छोटी आणि मोठ्यातली मोठी सेवा ज्यांनी इथं पूर्ण केलेली आहे. सेवेमध्ये लहान आणि मोठं असं काही नसतं. सेवेमध्ये कमी आणि जास्त अशा कोणत्याही प्रकारचा भेद नसतो. भगवती भगवंताची आणि संतांची सेवा ती फक्त सेवा असते. मग ती मंडप झाडण्याची सेवा असो, व्यासपीठ व्यवस्थेची सेवा असो, कथा गायन करण्याची सेवा असो, कथा श्रवण करण्याची सेवा असो, वादनाची सेवा असो, अशा ह्या सर्व प्रकारच्या सेवा आहेत. आणि सप्ताह ज्ञानयज्ञामध्ये अशा प्रकारे ज्या ज्या भक्तांनी सेवा संपन्न केलेली आहे, सेवा समर्पित केलेली आहे, अशांना आज प्रसाद प्राप्त होणार आहे. आणि हा सामान्य प्रसाद नाही, तर हा विशेष प्रसाद प्राप्त होतो आहे. या प्रसादाला काल्याचा प्रसाद असं म्हणतात. म्हणून या कीर्तनाला काल्याचं कीर्तन म्हणत असताना दुसऱ्या एका बाजूला याला प्रसादाचंही कीर्तन असं म्हटलं जातं. जेणेकरून आपण जी साधना केलेली आहे, आपण जे अनुष्ठान केलेलं आहे, आपण जे व्रत केलेलं आहे, आपण जी सेवा केलेली आहे, त्या साऱ्या साधनेची, अनुष्ठानाची, सेवेची, व्रताची परिपूर्णता कशामध्ये असेल, तर ती ज्यांची आपण सेवा केली त्या भगवंत, भगवती, सद्गुरू, संत यांच्याद्वारे तुम्हाला मला प्राप्त होणाऱ्या प्रसादात सेवेची सांगता असते. विठ्ठल विठ्ठल. जोपर्यंत प्रसाद प्राप्त होत नाही तुम्हाला मला, तोपर्यंत साधनेचे खटाटोप करावे लागतात. जोवरी अर्जुना तो बोध भेटेना मना, तवच या साधना भजावे लागे. मग असं एक सहज शंका मनामध्ये उत्पन्न होते. सेवा करणाऱ्या सेवेकऱ्याला प्रसाद भेटल्यानंतर दुसऱ्या दिवशीपासून त्यांनी सेवा सोडायची का? याला उत्तर असं आहे महाराज, प्रयत्न ध्येय हे प्रसाद प्राप्तीचं असलं तरी सुद्धा प्रसादाच्या प्राप्तीनंतर सेवा बंद होऊ नये असं सेवेकऱ्याला अखंड वाटलंच पाहिजे. विठ्ठल प्रसाद प्राप्त झाल्यानंतर सुद्धा मला अखंड हरी गुरु चरणांची सेवा घडत राहावी अशा प्रकारची परमोच्च सेवा, सेवे संबंधातली भावना संतांनी आपल्या मनामध्ये अखंड बाळगली. निवृत्तीनाथांच्या कृपा प्रसादाने ज्ञानोबरायांना परिपूर्णत्व प्राप्त झालं, जीवनमुक्त अवस्था प्राप्त झाली. सद्गुरूंच्या कृपाशीर्वादाने सत्शिष्याला, साधकाला ज्या ब्रह्मबोधापर्यंत जायचं असतं अशा प्रकारचा ब्रह्मबोध ज्ञानोबरायांनी प्राप्त करून घेतलेला आहे. पण तरी सुद्धा तेथ माझे जी उरले ते पायी कपण असं म्हणत आहेत. कारण प्रसाद प्राप्त होणं, ब्रह्मबोधापर्यंत जाणं हे जरी आपलं ध्येय असलं तरी सुद्धा, आणि त्या ध्येयापर्यंत एखादा साधक भक्त गेला तरी सुद्धा, अद्वैत अवस्थेपर्यंत एखादा गेला तरी सुद्धा, भक्त साधक या अद्वैत प्राप्तीनंतर सुद्धा भगवंताकडे द्वैत, तुम्ही मला कल्पित द्वैत दान करा अशी प्रार्थना करतात. याला कारण काय आहे? याला दोन कारण आहेत. एक तर त्या भक्ती साधनेतून त्यांना प्राप्त होणारं सुख आहे, सगुण भक्तीचं, प्रेमालक्षणा भक्तीचं सुख आहे. आणि दुसरं कारण, ज्यांच्या कृपेने मला हा ब्रह्मबोध, हा अद्वैत अनुभव प्राप्त झालेला आहे, अशा त्या सद्गुरूंची सेवा माझ्याकडून चुकता कामा नये, ती सेवेची एक प्रकारची मनाला लागलेली आवड असल्या कारणाने नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव, मी भक्त तू देव ऐसे करी. ब्रह्मज्ञान नको म्हणतात, आत्मस्थिती भाव नको म्हणतात, मग पाहिजे तरी काय? मग मी भक्त आणि तू देव असं तू मला कर. मग ब्रह्मज्ञानाला महत्व नाही का? आत्मस्थिती भावाला महत्व नाही का? तर ब्रह्मज्ञानाला महत्व असल्याशिवाय शास्त्राने एवढा सारा खटाटोप केलाच नसता महाराज. शास्त्राला, ग्रंथाला एवढा, संतांना, ऋषी मुनींना एवढा सारा खटाटोप करावा लागला, तो केवळ ब्रह्मज्ञानाच्या प्राप्तीसाठीच करावा लागला. आत्मस्थिती भावामध्ये आपण स्थित झालो पाहिजे याच्यासाठीच हा सगळा खटाटोप करावा लागलेला आहे. मग महाराज असं का म्हणतात नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव? ते यामुळं म्हणत आहेत की
आणि ते म्हणत आहेत ज्यांनी ब्रह्मज्ञान प्राप्त करून घेतलंय, ज्यांनी आत्मस्थिती भाव प्राप्त करून घेतलेला आहे, तुमच्या माझ्यासारख्यांनी असं म्हणता कामा नये. पहिली पायरी ब्रह्मज्ञानाचीच आहे आणि ज्ञानोत्तर भक्ती ही दुसरी पायरी आहे. महाराज विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणून आज आपल्या सप्ताह ज्ञानयज्ञाची सांगता असली तरी सुद्धा आणि जी सेवा भगवतीनं आपल्याकडून करून घेतलेली आहे त्या सेवेचा प्रसाद आपल्याला भेटणार असला तरी सुद्धा आपल्याला प्रसाद पोटात टाकून सेवा बंद करायची नाही, तर ही सेवा उत्तरोत्तर वाढत जावी याच्यासाठी आजचा प्रसाद आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. आणि विलक्षण अशा प्रकारचा हा प्रसाद आहे. असा प्रसाद इतर दुसरीकडं कुठंही आपल्याला प्राप्त होऊ शकत नाही, भेटू शकत नाही. दुसरे कोणतंही साधन जरी आपण एखाद्या वेळेला केलं तरी त्या साधनाद्वारे हा प्रसाद नाही. हो वैकुंठी तो ऐसे नाही, वैकुंठी तो ऐसे नाही, वैकुंठी तो ऐसे नाही, वैकुंठी तो ऐसे नाही. कवळ काही काल्या, कवळ काही काल्या, वैकुंठी तो ऐसे नाही, वैकुंठी तो ऐसे नाही. कवळ काही काल्या ते कवळ काही काल्या ते वैकुंठी तो ऐसे नाही, वैकुंठी तो ऐसे नाही. हा प्रसाद इतर अन्य ठिकाणावरती अतिशय दुर्लभ आहे. मग तो दुसऱ्या मंडपामध्ये असो का दुसऱ्या लोकामध्ये असो. लोकाचा विचार करत असताना मृत्यूलोकामध्ये जेवढा हा प्रसाद सुलभ आहे, मृत्यूलोकामध्येही सगळीकडं सुलभ नाही. जिथं हरिनाम आहे, जिथं भगवंत आहे, जिथं भगवंताचे भक्त आहे, जिथं भगवंताचं नाम आहे, जिथं वाळवंट आहे, त्याच ठिकाणावरती हा सारा प्रसाद आपल्याला सुलभ आहे असं वर्णन केलेलं आहे. या ठिकाणावरती आपल्याला वाळवंट दिसत नसलं तरी सुद्धा इथं भगवती भगवंताचं नाम आहे. जिथं भगवती भगवंताचं नाम आहे, कथा आहे आणि भगवती भगवंताचे सर्व निष्ठावान प्रेमी भक्त आहे, त्या ठिकाणावरती अशा भक्तांना हा प्रसाद सुलभ होतो. याला काला असं म्हणतात. या काल्याच्या प्रसादापर्यंत येण्यासाठीच आपल्याला साधना करायची असते, भक्ती करायची असते, अनुष्ठान करायचं असतं. याचा दुसरा एक तात्विक अर्थ असा आहे, काला याचा अर्थ दोन विविध पदार्थ एकत्र करणे म्हणजे काला आहे. तसंच जीवनभराची भक्ती साधना, जीवनभराची परमार्थ साधना ही जीव आणि शिवाची गाठ भेट व्हावी याकरिता सगळी जीवनभराची साधना आहे. जोपर्यंत आपल्याला ब्रह्मबोध प्राप्त होत नाही, परमात्म स्वरूपाचा अनुभव आपल्याला जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत आपल्या जीवनामध्ये काला झाला असं काही तोपर्यंत म्हणता येत नाही. आणि तो काला कशा पद्धतीनं आपल्याला सुखाचं दान करतो किंवा कोणता बोध दान करतो त्याचं प्रतीक म्हणूनच हा काल्याचा प्रसाद संतांनी तुमच्या माझ्यासमोर प्रस्तुत केलेला आहे. आता तो ब्रह्मबोधाचा काला आपल्याला भेटेल त्यावेळेला भेटेल, ज्यावेळेला जीव शिव एकत्र येऊन त्या अद्वैत सुखाचा आनंद घेतील त्यावेळेला घेतील महाराज. त्याच्यासाठी आता आपले प्रयत्न किती करतो आपण हे आपल्या प्रयत्नांवर, साधनेवर, भक्तीवर, नामावरती अवलंबून आहे. आणि जोपर्यंत तिथपर्यंत जात नाही तोपर्यंत कीर्तनाचा सहारा, कथेचा सहारा, नामाचा सहारा घ्यायचा आणि हा काला सेवन करायचा. विठ्ठल विठ्ठल. अशा या काल्याच्या प्रसादरूपी सेवेपर्यंत आपण येऊन पोहोचलेलो आहोत. दुसरं वैशिष्ट्य असं आहे आजच्या कीर्तनाचं की आजच्या कीर्तनामध्ये साधू संत महात्म्यांनी घालून दिलेला नियम असा आहे की इतर अन्य कोणत्याही विषयांवरती अधिक चर्चा करण्यापेक्षा सगळ्यात जास्तीत जास्त भर कशावरती द्यायची? चरित्र ते उच्चारावे, केलं देवे गोकुळी, केलं देवे गोकुळी, केलं देवे गोकुळी. चरित्र ते उच्चारावे, केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी,
काल्याच्या कीर्तनाचं एक दुसरं वैशिष्ट्य असं आहे महाराज, की या कीर्तनामध्ये विशेष रूपाने चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. गोकुळामध्ये भगवान गोपाल कृष्णांनी ज्या लीला केलेल्या आहेत, जे चरित्र केलेलं आहे, त्या चरित्राचं वर्णन उच्चारण तुम्हाला मला करायला सांगितलेलं आहे. भगवान गोपाल कृष्णांनी गोकुळातही चरित्र केलं, मथुरेतही चरित्र केलं, द्वारकेतही चरित्र केलं. तीनही ठिकाणावरती चरित्र करणारे परमात्मा श्रीकृष्ण एकच व्यक्ती आहेत. पण द्वारकेतलंही चरित्र नाही, मथुरेतलंही चरित्र वर्णन करायचं नाही. जर काल्याच्या प्रसंगामध्ये चरित्रच वर्णन करायचं असेल तर ते केले देवे गोकुळी असं सांगितलेलं आहे. याला कारण गोकुळामध्ये भगवंतानी जे चरित्र केलेलं आहे, भक्तिशास्त्राच्या दृष्टीनं, प्रेमालक्षणा भक्तीच्या दृष्टीनं भगवंतानी गोकुळामध्ये केलेल्या चरित्राला अनन्यसाधारण अशा प्रकारचं महत्त्व प्राप्त झालेलं आहे. आणि जे गोकुळामध्ये केलं ते इतर अन्य कधीही आणि कुठेही भगवंतानी चरित्र केलं नसल्या कारणाने आणि तुमच्या माझ्या अंतःकरणात भक्तिप्रेमाचा पाझर फोडण्यासाठी ही भगवंतानी गोकुळामध्ये केलेलं चरित्र, त्याचं उच्चारण आणि त्याचं श्रवण कारण असल्याने तुम्हाला मला प्रामुख्याने गोकुळात केलेलं चरित्र उच्चारण करायचं आणि श्रवण करायचं असतं. विठ्ठल विठ्ठल चरित्र करायला भगवंतानी अनंत अवतार धारण केले आणि चरित्र निर्माण केलेलं आहे. विषय चरित्राचा जर का आला तर प्रभू रामचंद्रांनी सुद्धा चरित्र निर्माण करून ठेवलेलं आहे. प्रभू रामचंद्रांच्या संबंधामध्ये जी चरित्र निर्मिती झालेली आहे, ही नुसती वर्णन करण्यासाठी झालेली नाही, ही नुसती श्रवण करण्यासाठी झालेली नाही, तर ते आचरणीय आहे. रामचरित्रामध्ये आणि कृष्ण चरित्रातला फरक समजून घ्यायचा असेल तर राम हा आचरणीय आहे आणि भगवान गोपाल कृष्ण हे उच्चारणीय आहेत. विठ्ठल विठ्ठल. आणि प्रभू गोपाल कृष्णांचं चरित्र नुसतं उच्चारून बोलून ऐकून आम्हाला थांबायचं नाही, तर आम्ही त्यानुसार आचरण करणार. आम्ही एकच विवाह करणार नाही, आम्ही 16,108 विवाह करणार वगैरे वगैरे असं जर का आपल्या मनामध्ये आलं व त्यांनी अनेक केले मग आम्हाला अनेक करायला काय हरकत आहे. मग त्यावेळेला असं म्हणावं लागतं, त्यांनी गोवर्धन उचला, तू उचलला तू उचलून दाखव. आपल्याला ते करणं शक्य होणार नाही महाराज. म्हणून भगवान गोपाल कृष्णांचं हे चरित्र उच्चारणीय आहे. आणि या चरित्राचा विशेष महिमा हा साधू संतांनीही गायला, वेदव्यासजी महाराजांनी भागवतामध्ये गायला, साधू संतांनी आपल्या अभंगाद्वारे, आपल्या वाणीद्वारे, शब्दाद्वारे गायन केलेलं आहे. आणि त्या निमित्ताने तुमच्या माझ्या अंतःकरणाला पावित्र्य, प्रसन्नता आणि प्रेम भक्तीचा प्रसाद प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल विठ्ठल. भगवंतानी द्वापार युगामध्ये असुरांचा विनाश करण्यासाठी आणि सज्जनांचा सांभाळ करण्यासाठी अवतार घेतला. बंदीशाळेमध्ये वसुदेवजी महाराज देवकी आई साहेबांच्या समोर भगवंत प्रगट झालेले आहेत. चतुर्भुज रूपामध्ये दर्शन दिलेलं आहे. आणि त्या दर्शनानंतर लगेच भगवंत वसुदेवजी महाराजांना एक आज्ञा करताना म्हणत आहेत की हो नंदाच्या घराला, नंदाच्या घराला बसले गोकुळाला, बसले गोकुळाला, गोकुळाला. भगवंतानी आज्ञा केली, नंदाच्या घराला मजने गोकुळाला, तुम्ही मला गोकुळामध्ये घेऊन जा. टोपलीमध्ये भगवंतांना ठेवलेलं आहे. मस्तकावरती टोपली घेतली, हातापायातले सगळे बंधनं गळून पडले. पहारेकरी झोपी गेले, बंदीशाळेचे दरवाजे उघडले. वसुदेवजी महाराज भगवंतांना घेऊन बंदीशाळेच्या बाहेर पडले. धो धो पाऊस चाललेला आहे. शेषाने भगवंतावरती फणा धरलेला आहे. भगवंताला पाऊस लागू नये याची काळजी घेतली आणि यमुना माईला पार करून, यमुना माईला दर्शन देऊन वसुदेवजी महाराज भगवंताला घेऊन गोकुळामध्ये आलेले आहेत.
गोकुळामध्ये भगवंत आले. तिथं जन्माला आलेली जी माया होती तिला आपल्या टोपलीमध्ये घेऊन वसुदेवजी महाराज पुन्हा मथुरेमध्ये आले. आता मथुरेमध्ये काय झालं हे आपल्याला पाहायचं नाही, आपल्याला गोकुळात काय झालं हे पाहायचं आहे. गोकुळामध्ये भगवंत आले, ही वार्ता गोपिकांच्या कानावरती गेली. गोपिका भगवंताला पाहण्यासाठी नंदाच्या वाड्याकडे निघाल्या आणि धावत असताना एकमेकींना सांगायला लागल्या, गवळण म्हणती व म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. म्हणती व म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. म्हणती ओ म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. म्हणती ओ म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. एक धावती एक पुढे एक वाटी ती झुंट वडे. वन घेऊन दाटी नंदा घरी झाली दाटी. गवळण म्हणती व गवळण म्हणती व म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. म्हणती व म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. पुत्र झाला यशोदेला. पुत्र झाला यशोदेला. गवळण म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. एकमेकींना वार्ता दिली आणि साऱ्या गोपिका धावत पळत नंद बाबांच्या वाड्यामध्ये आल्या. आणि भगवंताने जे सुंदर अशा प्रकारचं साजरं गोजरं बाळरूप धारण केलेलं आहे, त्या भगवंताच्या सुंदर बाळरूपाचं दर्शन साऱ्या गोपिकांनी घेतलेलं आहे. आणि नंद बाबांच्या यशोदाई साहेबांच्या वाड्यामध्ये घरी भगवंत आल्याचा परिणाम आणि गोपगोपिकांनी गोकुळवासियांनी त्या बाळकृष्णाला पाहिल्याचा काय परिणाम झाला अभंगाच्या दुसऱ्या चरणात. बाळकृष्ण नंद घरी बाळकृष्ण नंद घरी कृष्ण नंदा घरी बाळ कृष्ण नंदा घरी. बाळकृष्ण नंद घरी बाळकृष्ण नंद घरी बाळ कृष्ण नंदा घरी बाळ कृष्ण नंदा घरी. आनंदल्या नरनारी आनंदल्या नरनारी बाळकृष्ण नंद बाळकृष्ण नंद घरी. आनंदल्या नरनारी आनंदल्या नरनारी बाळ बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी आनंदल्या नरनारी आनंदल्या नरनारी. भगवान गोपाल कृष्ण हे बाळरूप धारण करून नंदबाबांच्या घरी आलेले आहेत. बाळकृष्ण नंदा घरी, जे कुणाच्याही घरी गेले नाही ते नंदबाबांच्या घरी गेले आणि ते यशोदाई साहेबांच्या कुशीमध्ये विश्रांती घेत आहेत. जगाच्या मालकाला अनंत ब्रह्मांड नायकाला सुद्धा विश्रांती घेण्याची वेळ येते, विश्रांती घ्यावीशी वाटते, थोडंसं सुख भेटावं असं वाटतं, शांती समाधान मला प्राप्त झाली पाहिजे असं वाटतं. आणि म्हणून तो परमात्मा भक्ताजवळ वारंवार येण्याचा प्रयत्न करतो. त्याच सुखासाठी भगवंत वैकुंठ लोकाला सोडून भक्त संतांच्या घरी येत असतात. ज्या सुखा कारणे देव वेडावला, वैकुंठ सोडून संत सदनी राहिला. आणि जिथं भगवंत आलेले आहेत असं ते घर, असं ते सदन, धन्य धन्य ते वैष्णव सदन, जेथे लक्ष्मी सहित शोभे नारायण विठ्ठल विठ्ठल. विठ्ठला 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 विठ्ठला. भगवंत नंद बाबांच्या घरी आलेले आहेत.
हे झालं कार्य. आणि त्या कार्याचा परिणाम काय झालेला आहे तर आनंदल्या नरनारी. साऱ्या गोकुळवासियांना आनंदाची प्राप्ती झालेली आहे. नर आणि नारी या शब्दामध्ये केवळ नारींनाच आनंद झाला आणि केवळ नरांनाच आनंद झाला असं नाही, आणि केवळ मनुष्य जन्म घेऊन आलेल्यांनाच आनंद झाला असं नाही, तर जी गोकुळ नावाची भूमी आहे महाराज, या भूमीमध्ये जेवढे जीव आहेत आणि जेवढे जेवढे जन्माला आलेले आहेत, मग त्या पुरुष असो त्या स्त्रिया असो, अर्थात एकाच अर्थाने एका वचनाने ते माणसं असो, की मग ते पशु पक्षी प्राणी असो, की वृक्षलता वेली असो, आणि यमुना माई सारखी नदी असो महाराज, अशी ही सगळे जीव भगवंताच्या येण्याने आनंदित झालेले आहेत. या नरनारी एका शब्दामध्ये तुकोबाराय तुम्हाला मला हे सूचक दाखवत आहेत या शब्दांच्या द्वारे, की या गोकुळामध्ये एकही गोकुळवासी असा नाही ज्याला भगवंत आल्याचा आनंद नाही झाला. कारण काय आहे महाराज, ते काही तुमच्या माझ्यासारखे गोकुळवासी हे काही तुमच्या माझ्यासारखे नव्हते. इथं काही जणांना देव आल्याचा आनंद होतो, काही जणांना देव आल्याचं दुःख होतं. काही जणांना आनंद झाला, जल्लोष साजरा केला, अयोध्येमध्ये प्रभू रामचंद्रांचं मंदिर झालं, उत्सव साजरा केला. पण इथं एवढं मोठं मंदिर झालं हे पाहून काही जणांच्या पोटातही कळ निघाली ना हो. विठ्ठल विठ्ठल. याला कारण भगवंत आल्याचा आनंद सगळ्यांनाच होईल असं काही नसतं. सप्ताहाचं आयोजन ठिकठिकाणावरती, प्रत्येक गावागावामध्ये, शहरामध्ये, तालुक्यामध्ये, कॉलनीमध्ये, वस्तीमध्ये, गल्लीमध्ये आता सप्ताहाचं आयोजन चालू झालेलं आहे. चांगलं होतंय का वाईट होतंय तुम्ही सांगा बरं. चांगलं होतंय ना. सप्ताह झाला पाहिजे, कथा झाली पाहिजे, कीर्तन झालं पाहिजे, सत्संग चर्चा झाली पाहिजे, आणि त्या माध्यमातून भक्ती ज्ञान वैराग्य विवेक वृद्धिंगत झाला पाहिजे. ही तसं पाहायला गेलं तर तुमच्या माझ्यासाठी फार मोठी चांगली गोष्ट आहे, सुखाची आनंदाची गोष्ट आहे. पण तरी सुद्धा सप्ताह आला, आता आला म्हणतो बरं का मी, कारण देव आलेले आहेत या शब्दावरून विषय चाललेला आहे ना. तसा सप्ताह आला, सप्ताहाच्या माध्यमातून देव गल्लीमध्ये परिसरामध्ये आला, याचा आनंद सगळ्यांनाच होतो का? हा आवाज कानावरती पडावा असं सगळ्यांनाच वाटतं का हो? नाही, सगळ्यांना वाटत नाही. काही जणांना हा आवाज नको वाटतो. अर्थात तो आवाज आपल्यालाही कधी कधी नको वाटतो, जर तो जास्त असेल तर. विठ्ठल पण आपण प्रयत्न करतो की ह्या आवाजाची व्यवस्था फक्त ज्यांना ऐकायचंय त्यांच्यापर्यंतच हा गेला पाहिजे. ज्यांना ऐकायचं नाही त्यांच्यासाठी एवढा मोठा आवाज करून, जे घरात बसले त्यांच्यासाठी भोंगे लावून, तसं पाहिला गेलं तर आवाज द्यायची गरज नाही का? त्यांना जर ऐकावंच वाटलं असतं तर ती इथं येऊन बसले असते ना हो, ते घरी कशाला बसले असते? हा एक भाव त्याच्यातला आहे. म्हणून कथा आली, कथेच्या माध्यमातून भगवती भगवंत तुमच्या माझ्यापर्यंत येत असतात. साधू संत या कथा कीर्तनाच्या माध्यमातून तुमच्या माझ्यापर्यंत येत असतात. नाम भगवती भगवंताचं नाम या सत्संगाच्या माध्यमातून तुमच्या माझ्यापर्यंत येतं. याचा आनंद ज्यांना होतो ना ते भाविक हृदयाचे असतात. ज्यांना आनंद होत नाही त्यांच्या अंतःकरणामध्ये भक्तिभावाचा यत्किंचितही लेश नसतो. आणि ज्यांच्या अंतःकरणामध्ये असा भक्तिभावाचा लेश नाही तो व्यक्ती कसा आहे तर महाराज म्हणतात, नाही जासी भक्ती तो पतित अभक्त, हरीसी न भजत दैवहत. पण इथं तुमच्या माझ्यामध्ये दोन वर्ग पडतात, दोन गट पडतात. तसंही आजकाल गट पडायला फार काही वेळ लागत नाही. विठ्ठल कोणत्याही क्षेत्रामध्ये आता आपण जरी प्रवेश केला तरी सुद्धा गट निर्मितीसाठी वेळ लागत नाही, गट पाडण्यासाठी वेळ लागत नाही महाराज. आणि यांच्यामध्ये गटबाजी आपल्याला कशी करता येईल याच्यावरच अनेक जण आपली बुद्धी खर्च करत आहेत. विठ्ठल हो, पण हे झालं आपलं साऱ्यांचं महाराज. तुमचं माझं झालं. इथं कोणाला सुख होतं, कोणाला दुःख होतं, हे तुमचं माझं झालं. बरं, ती इतर विषयांच्या संबंधामध्ये झालं तर हरकत नाही ना हो. एखाद्याचं चांगलं झालं, नोकरी लागली,
त्याला सुख झालं, आपल्याला दुःख झालं मानता येतं. संसार प्रपंचात व्यवहारात असंच चालतं. एकाला सुख झालं की त्याचं सुख पाहून दुसऱ्याला दुःख होतं. त्याचा विवाह झाला, याचा माझा का नाही झाला, त्याला लेकरू बाळ झालं, मला का नाही झालं. अरे पण ज्या वेळेला परमार्थ साधनेचा प्रश्न येतो, त्यावेळेला देवाचा नामाचा सत्संगाचा विषय येतो, त्यावेळेला हे नाम हा देव सगळ्यांच्या आवडीचा झाला पाहिजे, सगळ्यांनी याला गायलं पाहिजे. ही संतांची भावना आजपर्यंतची राहिलेली आहे. त्याच्यासाठी हा कथा कीर्तनाचा डांगोरा रात्रंदिवस पिटत आहोत महाराज संत मंडळी. पण तरी सुद्धा अजून तसं काही झालं नाही. भविष्यामध्ये सत्संगाची कृपा प्रत्येक जीवावरती जर का अशीच होत राहिली तर सगळ्यांनाच या सत्संग सुखाचा, नामाचा, कथेचा आनंद होईल, यात काही शंका नाही. पण गोकुळात काय झालेलं आहे ते पाहणं आपल्यासाठी फार महत्वाचं आहे. विठ्ठल विठ्ठल आनंदल्या नरनारी. गोकुळवासियांना परमानंद झालेला आहे. एकही भक्त, एकही जीव असा नाही ज्याला भगवंत आल्याचा आनंद नाही. किती आनंद झाला हो गोकुळवासियांना. आम्हाला त्याचं काही परिमाण सांगा म्हटले, त्याचं काही मोजमाप सांगा म्हटले. आता गोकुळवासियांना भगवंत आल्याचा आनंद किंवा सुख कसं आणि किती झालं याचंच उत्तर अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये दे. ओ गोकुळीच्या सुखा, 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 गोकुळीच्या गोकुळीच्या सुखा, गोकुळीच्या सुखा, गोकुळीच्या सुखा, गोकुळीच्या सुखा. अंत पर नाहीले का, अंत पर नाहीले का, अंत पर नाहीले का. बाळकृष्ण नंदागरी, नंदागरी बाळकृष्ण नंदागरी. अंत पार नाहीले का, अंत पार नाहीले का, अंत पार नाहीले का. बाळकृष्ण नंदागरी, बाळकृष्ण नंदागरी. गोकुळवासियांना आनंद झाला हे तर आम्हाला कळालं. आणि तो आनंद साऱ्यांना समप्रमाणामध्ये झालेला आहे, सारखा झालेला आहे. पहिलं एक सूत्र आपण असं ऐकलं, काहींना आनंद होतो, काहींना आनंद होत नाही. गोकुळामध्ये आनंद सगळ्यांना झाला. त्याच्यातलं अजून एक दुसरं सूत्र असं आहे, ज्यांना आनंद होतो या वर्गातले सुद्धा काही असे आहेत ज्यांना आनंद होतो हो, पण तितका होत नाही, थोडा होतो. म्हणजे थोडं करा ना तुम्ही, थोडक्यात गोड करा. 7-7 दिवस काय सप्ताह करायचा, 2 तास 3 तास कीर्तन झालं, ते 3 तास सुद्धा म्हणू नका हो महाराज. 2च म्हणा. 2 म्हणायचं असलं तर 1.5 म्हणा, 1.5 म्हणायचं असलं तर 1 म्हणा, 1 म्हणायचं असलं तर उभंच राहू नका. विठ्ठल विठ्ठल असं हे आनंद होणाऱ्यांमध्ये सुद्धा मग पोटभेद पडतात. काहींना आनंद होतो पण थोड्या वेळापुरता होतो, थोड्यासाठी होतो. तो आनंद कायम होत नाही किंवा दीर्घ होत नाही किंवा खूप होत नाही, तो लघु होतो. तेवढ्यापुरता होतो, तेवढ्यापुरता ते आनंद साजरा करतात आणि सुख त्यांना अंतःकरणाला होतं, पण पुन्हा ते सुख कमी होऊन जातं. गोकुळवासियांना आनंद झाला,
अर्थात सुख झालं, पण ते सुख किती झालं त्याचं काहीतरी परिमाण आम्हाला तुम्ही मोजून सांगा म्हटले. तर महाराज म्हणतात, काय सांगावं गोकुळवासियांना किती सुख झालं, अंतपार नाही लेखा. ते सुख किती झालेलं आहे हे वर्णन करून सांगण्यासाठी शब्दच नाहीत. शब्द का नाहीत? शब्द त्यावेळेला असतील ज्या वेळेला त्या सुखाला अंत आणि पार या दोन गोष्टी असतील. अहो, ते जे वास्तविक सुख नावाची गोष्ट, वस्तू, तत्व अनुभवत आहेत त्याची गणनाच कशात करता येत नाही, त्याचं मोजमापच कशात करता येत नाही. मग त्या सुखाचं मोजमाप गणित जर का करता येत नाही, ते किती आहे हे सांगायला मग शब्द कुठून आणता येतील. म्हणून ते सुख कसं आहे, अंतहीन आहे, त्याला कोणत्याही प्रकारचा अंत आणि पार नाही. अंतपार नाही लेखा. ही सुख काय झालं म्हणून अगोदर आपण दुसरं चरण पहिल्यांदा पाहिलं. कारण हे जे चरण आहे महाराज, बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी, ही इतर 3 चरणांचं प्रतिनिधित्व करणारं चरण आहे. अहो म्हणले गोकुळाच्या सुखाला अंतपार राहिला नाही. कारण काय? बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी. म्हणले गोकुळवासी गुढिया तोरणे उभी करत आहेत का? म्हटले बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी. म्हणले तुका म्हणे छंदे येणे वेधली गोविंदे किंवा मन मोहिले गोविंदे. का? कारण बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी. विठ्ठल विठ्ठल. म्हणून बाळकृष्ण नंदा घरी हे या अभंगाचं एक मुख्य केंद्रस्थान आहे. या सगळ्यांमधून 2 गोष्टी सिद्ध करायच्या आहेत. एक, बाळकृष्ण नंदाच्या घराला आलेले आहेत आणि ते नंदाच्या घराला आल्याचा परिणाम काय झालेला आहे, आनंदल्या नरनारी. आनंद आणि सुख हे त्यांना किती झालेलं आहे, तर ते शब्दातीत, ते वर्णनातीत झालेलं आहे, ते अनिर्वचनीय झालेलं आहे. सुखाचे 2 मुख्य भेद आपण या माध्यमातून पाहण्याचा प्रयत्न करू. एक प्रापंचिक सुख आहे आणि एक पारमार्थिक सुख आहे. प्रापंचिक सुखाचा अगोदर जर का आपण विचार केला तर प्रापंचिक सुख तुम्ही मी अखंड भोगत आहोत महाराज. ही प्रापंचिक सुख आपल्याला भोगता यावं याच्यासाठी विषय अनेक प्रकारचे आहेत. सुख नावाचा पदार्थ जरी एक असला तरी या सुख नावाच्या पदार्थाच्या अनुभूतीसाठी, सुखप्राप्तीसाठीचे विषय अनेक आहेत महाराज. आणि त्या अनेक विषयांच्या माध्यमातून तुम्ही आम्ही सारे माणसं रात्रंदिवस मला कसं सुख प्राप्त होईल या सुखप्राप्तीचाच प्रयत्न तुमचा माझा चाललेला आहे. पण हे सुख आपल्याला ज्या विषयांमधून भेटेल असं आपल्याला वाटतं त्या विषयांच्या पाठीमागं रात्रंदिवस तुमची माझी धावाधाव चाललेली आहे. पण ज्या विषयांच्या पाठीमागं तुमची माझी धावाधाव सुखाच्या प्राप्तीसाठी चाललेली आहे, त्या सुखासाठी साधू संत म्हणतात सुख इथं कुणाला नको आहे. ज्या सुखासाठी तुम्ही प्रयत्न करत आहात त्याच सुखासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. पण तुम्ही ज्या ठिकाणावरती सुखप्राप्तीचे प्रयत्न करत आहात, तुम्हाला जिथं सुख वाटतंय, जाणवतंय, भासतंय, अनुभवतंय, तिथं आम्हाला सुख जाणवत नाही, भासत नाही, तिथं आम्ही सुख अनुभवत नाही. आमच्यासाठी सुखाची परिभाषा काय आहे किंवा आमच्यासाठी सुख कुठं आहे? तर तुका म्हणे माझे हे जी सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने. कारण काय? सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर. ही संतांच्या दृष्टीनं सुखाची व्याख्या आहे महाराज. सुखासाठी प्रयत्न तुमचे माझे चालले. सुख अनुभवलं संतांनी, आपण अनुभवतो आहोत कुठं आणि त्यांनी अनुभवलं कुठं, हा तुमच्या माझ्या समोर मुख्य प्रश्न आहे. विठ्ठल त्यांनी जिथं अनुभवलं त्यांच्या सुखाचा एकच विषय झालेला आहे, देव, देव आणि देवच. ही त्रिवार सत्य आहे, ही त्रिकाला बाधित सत्य आहे. विषय तो त्यांचा, विषय तो त्यांचा झाला नारायण, झाला नारायण. विषय तो त्यांचा, विषय तो त्यांचा, विषय तो ज्ञानचा, विषय तो ज्ञानचा. झाला नारायण, झाला नारायण. विषय तो ज्ञानचा. नावडे जनधन माता पिता
माता पिता राम विजय तुझ्यांचा विषय तुझ्यांचा झाला नारायण राम विजय तुझ्यांचा हो यावडे जनार्दन माता पिता यावडे जनार्दन माता पिता विजय तुझ्या झाला नारायण विजय तुझ्यांचा. साधू संतांना सुखाचा अनुभव किंवा साधू संत महात्मा भक्तांच्या सुखाचा विषय केवळ देव आहे. आपल्या सुखाचा विषय काय आहे असं जर का आपण विचारलं तर आपल्याला एक विषय सांगता येणार नाही, कारण आपण एकाने सुखी होणारे नाहीत. विठ्ठल विठ्ठल आपण एका तत्वाने जर सुखी झालो असतो तर देव आपल्याला पुरून उरला असता, पण पुरून उरायला देव अजून आपल्या आयुष्यात आलाच नाही. विठ्ठल विठ्ठल आपल्या आयुष्यात सुखप्राप्तीचं साधन, सुखप्राप्तीची मान्यता आणि सुखप्राप्तीचं ध्येय हे केवळ विषय आहेत महाराज, विषय आहे. पण याद्वारे पण सुख नेमकं म्हणतात कशाला? माऊली ज्ञानोबा यांनी त्याची व्याख्या केली. तेथ जे होय तया नाम सुख. सुरुवात काय ओवीची? विठ्ठल विठ्ठल बोला पुंडलिक वरदान पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की. विठ्ठल 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 किंबहुना सोये जीव आत्मयाचे लाहे तेथ जे होये तया नाम सुख. ते सुख आहे महाराज, जिथं जीव आणि शिव किंवा जीवाची आत्मतत्वाशी गाठ पडते तिथं खऱ्या अर्थाने सुख आहे आणि सुखाचा अनुभव आहे. पण एवढा सारा विचार तुम्ही मी केला नाही, करत नाही आणि करायचा आहे हेही आपल्याला माहीत नाही. बस प्राप्त विषयांकडे पाहत असताना या प्राप्त विषयातून माझ्या इंद्रियांना मला कसं सुख प्रदान करता येईल किंवा इथूनच मला ते भेटत आहे, अशा प्रकारचा भ्रम आपल्या अंतःकरणामध्ये उत्पन्न होतो आणि म्हणून आपण या विषयजन्य सुखामध्ये लोळत आहोत. विठ्ठल विठ्ठल पण या विषयजन्य सुखामध्ये जो जीव, जी माणसं तुम्ही आम्ही लोळत आहोत, त्यांच्यासाठी पहिला विवेक विचार असा आहे की या प्रापंचिक विषयजन्य सुखाद्वारे जो सुखाचा अनुभव तुम्ही मी घेत आहोत, मुळामध्ये हे सुख नाही, केवळ सुखाचा भास आहे. लक्षात आलं का? विषयाद्वारे जीवाला प्राप्त होणारं जे सुख आहे हे सुख नाही, केवळ सुखाचा भास मात्र आहे. नाही 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 म्हटले आम्हाला तरी सुद्धा सुख आहेच, पण सुख असलं तरी सुद्धा मग तुम्ही मानत असताल त्याला सुख तर ठीक, आम्ही पण थोड्या वेळासाठी सुख मानतो की संसारामध्ये सुख आहे, पण ते कितीच आहे? सुख पाता जवा पाडे सुख पाता जवा पाडे सुख पाता जवा पाडे सुखाचा अनुभव सारे जीव घेत आहेत, मुळामध्ये ते सुख नसून सुखाचा भास आहे.
पण तरी सुद्धा त्या विषयजनिताला, विषयजनित सुखाला सुख मानलं तरी सुद्धा ती सुख केवढं आहे तर सुख पाहता जवा पाडे, जवा एवढं सुख आहे. आणि तेवढ्या सुखाच्या प्राप्तीकरिता दुःख पर्वता एवढे, पर्वता एवढं दुःख आपल्या जीवनामध्ये आहे. आणि एवढ्या दुःखाच्या तुलनेत एवढं सुख, आणि ते सुख आम्हाला पाहिजे किंवा ते सुख आम्हाला होतंय आणि त्याच्यात आम्ही सुखी आहोत. इतके आपण भ्रमात आहोत. विठाला विठाला, इतके आपण भ्रमामध्ये आहोत. म्हणून सुखप्राप्तीसाठी किंवा जीवाचा ज्या ठिकाणावरती सुखाचा शोध, सुखासाठी धावपळ चाललेली आहे, ते सुख त्याला विषयांमध्ये दिसतंय, जाणवतंय, भासतंय. अशा विषयजन्य सुखामध्ये तुम्ही मी रात्रंदिवस लोळत आहोत. ठीक, एक पहिला भाव असा आहे. पण हे विषयजन्य सुख किंवा हे प्रापंचिक सुख, सुख मानलं तरी सुद्धा कसं आहे तर त्याचं एक उत्तर आपण पाहिलं, ते अति अल्प आहे, थोडं आहे, न्यून आहे, लघु आहे, जवा पाडे, एवढंच आहे महाराज ते. हे त्याच्यातलं एक पहिलं सूत्र आहे. आणि दुसरं सूत्र असं आहे पहा, की हे प्रापंचिक सुख आहे ना, हे विषयजन्य सुख आहे, ही याच्यातून आपल्याला जी सुखाची अनुभूती आणि जाणीव होते, ही तात्पुरती सुखाची अनुभूती असते, जाणीव असते. इंद्रिय जे रात्रंदिवस विषय सेवन करतात, 10 इंद्रिय आणि 11वं मन सतत विषयांच्या आहारी गेलेलं आहे, विषय सेवन करत आहे. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध अशा 5 प्रकारचे विषय पंच ज्ञानेंद्रियांच्या, पंच कर्मेंद्रियांच्या आणि 11व्या मनाच्या माध्यमातून उपभोगण्याचा प्रयत्न तुम्ही आम्ही सारे जीव रात्रंदिवस करत असतो. ठीक आहे, पण जरी करत असलो आपण तरी सुद्धा हे प्रापंचिक सुख आपलं फार काळ टिकणारं नाही. हे प्रापंचिक सुख कसं आहे, हे लवकर पुन्हा दुःखामध्ये परिवर्तित होणारं आहे किंवा हे सुख नकोसं वाटणारं आहे. तेवढ्या पुरतं तेवढं आपल्या इंद्रियांना आनंद होतो, मनाला सुख होतं. पण तोच विषय जर का पुन्हा पुन्हा आपण आपल्या इंद्रियांना द्यायला लागलो तर मात्र आपलं मन त्या पदार्थाला, त्या विषयांना कंटाळून जात असतं. याचं एक उदाहरण असं आहे महाराज, समजण्यासाठी तुम्हाला मला लक्षात येण्यासाठी पहा. प्रपंच आणि संसाराचं सुख हे वाढत जाणारं नाही, हे घटत जाणारं सुख आहे. या सुखाचं हे दुसरं स्वरूप आहे, हे घटत जाणार आहे. एखादा पदार्थ आपल्याला खूप आवडतो, खूप म्हणजे खूप आवडतो. एखाद्याने सांगितलं मला गुलाबजामुन फार आवडतात. किती वाट्या खाशील म्हटले, तू आत्ता इथं बसल्या बसल्या किती वाट्या खाशील म्हटले, जेवढ्या देताल तेवढ्या खाईल. 1 दिली, 2 दिली, 5 दिल्या, 10 दिल्या, 15 दिल्या, 20 दिल्या. आता इथं खरं पाहायला गेलं तर खाणाऱ्याची मर्यादा संपली, पण माझी थोडी संपली. माझी म्हणजे माझी खायची नाही, बोलायची. कारण आता इथं बसलेल्या पैकी कोणाला किती वाट्या गुलाबजामुन जातात मला काय माहित. मग मी 15वर का थांबू, मी वाट्या वाढवत जातो. तुम्हाला कंटाळा आला की तुम्ही थांबा म्हणा. 15 वाट्या, 20 वाट्या, 25 वाट्या, थांबा म्हटले. 25वर ताई इतका आवडतो त्यांना गुलाबजामुन, पण 25वर त्या थांबल्या म्हणजे आवडत्या पदार्थाची सुद्धा 26व्या वाटीला त्यांना कंटाळा आलाच की नाही. तसं ही विषयजन्य सुख आहे महाराज. सामान्यच अतिसामान्य उदाहरण पाहायचं झालं, विवाह झालाय एखाद्या स्त्री पुरुषाचा, 2 जण पती पत्नी झाले. पहिल्या वर्षी फार सुख भेटत होतं दोघांना, पहिल्या वर्षी फार आनंद होत होता. पहिल्या वर्षी लग्न झालं, लग्नाचं पहिलं वर्ष बायको नवऱ्याचं सगळं ऐकत होती. लग्नाचं 2रं वर्ष आलं, नवरा बायकोचं सगळं ऐकत होता. लग्नाचं 3रं वर्ष आलं, 2 जण भांडत होती आणि गल्ली ऐकत होती. विठाला विठाला. 15 वर्ष विवाह होऊन 15 वर्ष झाले. विवाह झाला त्यावेळेला जेवढं सुख होतं महाराज, 15 वर्षानंतर कधी कधी असं वाटायला लागतं, मी हे लग्न हा विवाह केला नसता तर बरं झालं असतं. याला कारण काय आहे? या अतिशय सामान्य उदाहरण. असं होईलच असं मी काही म्हणत नाही बरं का, पण उदाहरण म्हणून पाहत आहोत आपण. हे विषयजन्य सुख जे आहे हे घटत जाणार आहे, हे कमी कमी होणार आहे.
आणि याच्या तुलनेमध्ये पारमार्थिक सुखाकडे आता जरासं आपण वळून पारमार्थिक सुखाचा विचार करण्याचा प्रयत्न केला तर पारमार्थिक सुख म्हणत असताना याची सुरुवात देवापासून होते. मग देवाशी निगडीत जेवढ्या गोष्टी आहेत, मग देवाची कथा आली, मग देवाचं नाम आलं, मग देवाचे भक्त आले, मग त्यांचा संग आला, मग त्यांची सेवा आली आणि अशा प्रकारचे हे सत्संग सोहळे आले. हे सगळं पारमार्थिक सुखाचं पारमार्थिक सुख जिथून आपल्याला प्राप्त होतं त्या सुखप्राप्तीचे हे सगळे साधनं तुम्हाला मला सांगितलेले आहेत. आता याद्वारे किंवा देवाकडून आम्हाला सुखाची प्राप्ती होते हे संतांनी अनुभवलं. नवे तुम्हाला सुख पाहिजे असेल तर सुखासाठी तळमळ करणाऱ्या हे जीवांनो, तुम्ही सुद्धा देवाकडे चला आणि देवाकडे जर तुम्ही आलात किंवा गेलात किंवा आमच्यासोबत चाललात तर तुम्हालाही सुख झाल्याशिवाय राहणार नाही. सुखा लागे करीसी तळमळ तरी तू पंढरीसी जाय एक वेळा. अहो आम्ही जर तिथं गेलो तर काय होईल? मग उत्तर दिलं, मग तू अवघाची सुखरूप होसी जन्मोजन्मीचे दुःख विसरशी. असं तुम्हाला मला सांगितलेलं आहे. त्याच्यासाठी दुसऱ्या ठिकाणावर अजून एक उपदेश केला. सुखीच व्हायचं आहे का तुम्हाला? मग तुम्ही एक करा ना, आपुला तो एक देव करून घ्यावा, आपुला तो एक देव करून घ्यावा, आपुला तो एक देव करून घ्यावा, आपुला तो एक देव करून घ्यावा. तेन विना जीवा सुख नोये, तेने बिना जीवा सुख नोये, सुख नोये, सुख नोये. ये रती माई के दुखाची जाणीची, ये रती माई के दुखाची जाणी. तेने बिना जीवा सुख नोये, सुख नोये, सुख नोये. तेने बिना जीवा सुख नोये, सुख नोये, सुख नोये. ये रती माई के दुखाची जाणी, ये रती माई के दुखाची जाणी. ओ आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने बिना जीवा सुख नोये, तेने बिना जीवा सुख नोये. ओ आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने बिना जीवा सुख नोये, तेने बिना जीवा सुख नोये, सुख नोये. आपुला तो एक देव करून घ्यावा. जोपर्यंत एका देवाला आपण आपलं करून घेत नाही, तेणे वीण जीवा सुख नोहे. नाही म्हटले, पण आम्हाला सुख पाहिजे असलं तरी आम्ही देवाकडे जाणार नाही, आम्ही दुसऱ्या गोष्टी वस्तू व्यक्ती पदार्थांकडे जाऊ ना. मग त्यांनी सांगितलं, अरे काय जाऊन तरी काय उपयोग आहे? कारण शेवटी येरती माईके ही दुःखाची जनिती आहेत. नाही मध्य अंती अवसानी असं वर्णन केलं. म्हटले इथं आम्हाला सुख भेटत नाही का? मग आम्ही स्वर्गात जाऊ ना. नाहीच स्वर्गात आम्हाला सुख प्राप्त झालं तर आम्ही ब्रह्मपदावरती ब्रह्मलोकामध्ये जाऊन बसू. म्हटली तिथं गेलं तरी सुख होणार नाही, कारण ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी. शेवटी ब्रह्मादिक पदावरती जरी एखादा जाऊन बसला तरी जे सुख गोकुळातले भक्त भोगत आहेत, जो आनंद अनुभवत आहेत, तो अनुभव आपल्याला ना विषयात प्राप्त होणार असतो, ना तो अनुभव, तो आनंद, ते सुख आपल्याला स्वर्गामध्ये, ना मृत्यूलोकामध्ये, ना ब्रह्मपदावरती जाऊन ब्रह्मलोकात बसलो तरी सुद्धा ते आपल्याला होऊ शकत नाही. ब्रह्मपदी स्वीकारी नाही तो अधिकारी, नाही तो अधिकारी, नाही तो अधिकारी. ब्रह्मपदी नाही तो अधिकारी, नाही तो अधिकारी, नाही तो अधिकारी. अशा या सुखाचं स्वरूप आहे महाराज. ते वाटत असलं तरी सुद्धा परिणामी ते काय आहे
ते दुःख आहे. खात असताना विषयुक्त पदार्थ आपल्याला कितीही गोड लागला तरी सुद्धा खाताना किती गोड कोणता पदार्थ लागतो हे पाहणं महत्त्वाचं नाही. तो पदार्थ खाल्ल्यानंतर त्याचा परिणाम आपल्यावरती काय होणार आहे तो परिणाम महत्त्वाचा आहे आणि संतांनी त्याच्याकडे लक्ष द्यायला सांगितलं. महाराज म्हणतात, अहो खाताना विषयुक्त पदार्थ इतका गोड लागतो पण परिणामी तो आपल्याला जीवे मारणारा ठरत असतो. तसं विषयजन्य सुखाचं आहे पण पारमार्थिक सुखाचं मात्र तसं नाही. म्हणून या साऱ्या सुखाभासामध्ये केवळ दुःख प्राप्ती होते. मग अशा वेळेला आपण परमार्थाकडे आपली चित्तवृत्ती वळवली पाहिजे आणि परमार्थाकडे वळवली पाहिजे याचा अर्थ देवाकडे वळवली पाहिजे. देवाकडे वळवत असताना आता पहा, हे प्रापंचिक सुख आणि त्या सुखाची परिभाषा घटत जाणारी आहे. सुखाची 3 स्वरूप 3 पद्धती आपण पाहू. एक प्रापंचिक सुख आहे, एक ब्रह्मसुख आहे आणि एक भक्ती प्रेम सुख आहे. महाराज, जे प्रापंचिक सुख आहे ते घटत 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 जाणार आहे. जे ब्रह्मसुख आहे संतांनी शास्त्रांनी सांगितलं की ते घटतही नाही आणि वाढतही नाही, ते स्थिरच्या स्थिरच राहतं. पण जे भक्ती आणि प्रेम सुख आहे ते उत्तरोत्तर वाढत जाणारं आहे. जे उत्तरोत्तर वाढत जाणार आहे मुळात तेच खरं सुख आहे. विठ्ठल विठ्ठल मग राम नामे उपजे आवडी, सुख घडो घडी. घटू लागे का वाढू लागे? वाढू लागे हो महाराज. संतांनी ज्या वेळेला भगवंताचं नाम आवडीनं घेतलं, भगवत भक्तीला ज्या वेळेला साधू संतांनी प्रवेश केलेला आहे भगवत भक्तीमध्ये, त्यावेळेला हे भगवत भक्ती किंवा हे प्रेमाचं किंवा हे पारमार्थिक सुख जे आहे हे स्थिर, हे घटत जाणारही नाही, हे स्थिर राहणारही नाही, उलट हे वाढत जाणार आहे. म्हणून पुढता पुढती आस सेवावी हे, पुन्हा 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 आम्हाला हे प्राप्त व्हावं अशा प्रकारची आशा या सुखाच्या संबंधामध्ये आमच्या मनात ही वारंवार उत्पन्न होताना दिसते. नारदजी महाराज भक्ती सूत्रामध्ये हेच स्वरूप सांगत असताना प्रतीक्षण वर्धनम असं म्हणतात. हे प्रत्येक क्षणाला वाढत जाणार आहे. भक्ती प्रेम सुख असं आहे महाराज. पारमार्थिक सुख असं आहे जे घटत नाही, विटत नाही, नासत नाही. याच्या उलट त्या सुखाचं स्वरूप, त्या प्रेमाचं आणि त्या भक्तीचं स्वरूप सांगत असताना असं सांगितलं की विटे ऐसे सुख नोहे भक्तिरस. ही विटणार, हे नासणार आणि घटणार अशा प्रकारचं हे सुख नाही. म्हणून सुखाची अनुभूती यथार्थाने आपल्याला घ्यायची असेल तर ती केवळ परमार्थ मार्गामध्ये भगवत भक्तांच्या आणि भगवंताच्या कृपा प्रसादाने किंवा संगतीनं सान्निध्यानेच होणार. विठ्ठल आणि अशा त्या भक्ती सुखापर्यंत ज्या वेळेला भक्त जातात त्यावेळेला म्हणूनच त्या सुखाला अंत नाही आणि पार नाही. म्हणून गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. अशा सुखाचा अनुभव ते घेत आहेत की आता ते सुख आज आहे, उद्या नाही, पुढं नसेल, अशा प्रकारचं कोणतंही दुमत नाही. उलट ते आहे असलेलं वाढत जाणार आहे आणि वाढत जाणारं अखंड टिकणार आहे. म्हणून ते अंतही नाही, त्या सुखाला अंत नाही आणि ते अपरंपार अशा प्रकारचं आहे. 3 स्वरूप आपल्या लक्षात आले. एक विषय सुख, एक ब्रह्मसुख, एक पारमार्थिक सुख, भक्तीचं सुख आहे. या भक्ती सुखामध्ये सुद्धा अजून 3 पोटभेद आहेत. या भक्ती सुखामध्ये अजून 3 पोटभेद आहेत. त्याचं वर्णन आधी भौतिक रूपाने, आधी दैविक रूपाने आणि आध्यात्मिक रूपाने अशा 3 अंगांनी गोकुळामध्ये झालेलं आहे. असं दर्शन दुसऱ्या एका अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय यांनी तुम्हाला मला करवलेलं आहे. आता हे सुख कसं होतं पहा आणि याचे भौतिक, दैविक आणि आध्यात्मिक स्तर कसे आहेत तेवढं आपण पाहण्याचा प्रयत्न करू. त्याच्यामध्ये भगवंत तुमच्या माझ्या घरामध्ये येणे हे आधी दैविक सुख आहे. भगवंत आपल्या अंतःकरणामध्ये येणे हे आधी दैविक सुख आहे. पहिलं आधी भौतिक झालं का दैविक झालं? मी दैविक झालं. पुन्हा सरळ करू आपण त्याला. भगवंत घरामध्ये येणे हे आधी भौतिक सुख आहे. हे
कशावरून? भगवंत ज्या वेळेला गोकुळामध्ये आले त्यावेळेला घरोघरी लक्ष्मीचा वास झाला असं वर्णन केलं. आता घरोघरी लक्ष्मीचा वास होणं हे आधी भौतिक सुखाचं लक्षण आहे. विठ्ठला जसं राम प्रभू राम राज्यावरती ज्या अयोध्येच्या राजगादीवरती विराजमान झाले त्यावेळेला झाले रामराज्य काय उणे आम्हासी धरणी धरी पीक गायी ओळल्या म्हैशी, हे आधी भौतिक सुखाचं एक प्रकारे वर्णन आहे. तसं भगवंत गोकुळामध्ये आले त्याचे 3 सुख अनुभवाला आले. एक आधी भौतिक सुख, ते कसं अनुभवाला आलं? घरामध्ये लक्ष्मी, घराघरामध्ये लक्ष्मीचा वास झाला, हे आधी भौतिक सुख आहे. देव अंतःकरणामध्ये येणं हे आधी दैविक सुख आहे आणि देव अनुभवाला येणं हे आध्यात्मिक सुख आहे. विठ्ठल विठ्ठल या 3ही स्तरावरती गोकुळवासी सुखी आनंदित झालेले आहेत. यांना आधी दैविकही आनंद प्राप्त झाला, सुख प्राप्त झालं, आधी भौतिकही सुख प्राप्त झालं. आणि महाराज म्हणतात जप तप कोणत्याही प्रकारचे सायास न करता हे गोकुळवासी ब्रह्मज्ञानाला प्राप्त झाले, म्हणजे अध्यात्म सुखाने भरून पावले. विठ्ठल आणि अशा या सुखापर्यंत त्या गोकुळवासियांचं जाणं झालेलं आहे. म्हणून या गोकुळवासियांच्या गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. गोकुळवासियांना आनंद झाला, सुख झालं. ते कसं झालं तर ते पारमार्थिक स्वरूपाने आपण पाहिलं, भक्तीच्या दृष्टीनं, प्रेमाच्या दृष्टीनं आपण पाहण्याचा प्रयत्न केला तर ती टिकणारं वाढणारं अशा प्रकारचं झालं. का झालं तर बाळकृष्ण नंदा घरी म्हणून आनंदल्या नरनारी. सुख झालं, आनंद झाला, पण हा त्यांनी व्यक्त कसा केला? गुडिया तोरणे गुडिया तोरणे गुडिया तोरणे गुडिया तोरणे करती कथा गाते गाणे करती कथा गाते गाणे करती कथा गाती गाणे बाळकृष्ण नंदा घरे बाळकृष्ण नंदा घरे करती कथा गाते गाणे करती कथा गाते गाणे ए करती कथा गाते गाणे बाळकृष्ण नंदा घरी बाळकृष्ण नंदा घरी. गोकुळवासियांना आनंद प्राप्त झालेला आहे, गोकुळवासियांना सुख झालेलं आहे. पण जे अंतःकरणामध्ये सुखाची आणि आनंदाची अनुभूती गोकुळवासी घेत आहेत ती नुसती मनातल्या मनात आपल्या घेत आहेत असं नाही, तर ती गोकुळवासियांनी व्यक्त सुद्धा केलेली आहे. कारण व्यक्त जर केला गेला तरच तो आनंद आहे, व्यक्त जर केलं गेलं तरच ते सुख आहे. महाराज नाही, एवढं काही व्यक्त नाही झालं एखाद्याकडून मग त्याला तेवढं सुख नाही झालं. प्रत्येकाकडे आपण सामान्य उदाहरण जर का आपलं साऱ्यांचं पाहिलं, एखादी आनंददायक घटना, सुखदायक घटना आपल्याकडे घडली किंवा आपण एखाद्याला काही त्याची आवडती वस्तू दिली, पदार्थ दिला, आपण त्याच्या चेहऱ्याकडे पाहतो. कोणत्या आशेने पाहतो हो की आता मी दिलेली वस्तू याने हातात घेतल्यानंतर हा काय, कसं, त्याला काय म्हणतात, रिॲक्ट करतो. कशा पद्धतीनं त्याची ती प्रतिभा, तो सुखाची अनुभूती तो दाखवतो आपल्याला. आपण आशेनं त्याच्याकडे पाहतो. मग त्याच्या चेहऱ्यावर काहीच नाही दिसल्यावर आपण म्हणतो का रे, तुला नाही आनंद झाला, तुला सुख झालं नाही का? मग आता आपण कितीही त्याला सांगा, हो झालं ना मला सुख, मी खूप खुश आहे, मला खूप आनंद झाला. म्हटले मग तुझा जर एवढं सुख झालं, एवढा आनंद झाला, मग तो तू व्यक्त का करत नाही? मग काही गोष्टी अशा असतात ज्या समोरच्याला सांगता येत नाही. मग आपण आपल्याच मनाला उत्तर देतो, मनातल्या मनात म्हणतो एवढं व्यक्त करणे इतपत नाही झाला, पण झाला, असा भाव आहे महाराज. पण गोकुळवासियांचं तसं नाही झालं. ती सुख एवढं, तो आनंद एवढा आहे
की आता तो कोणत्या तरी माध्यमातून आपल्याला व्यक्त करावा लागणार आहे. आणि मग आनंदाचं लक्षण काय आहे, आपल्याला आनंद झाला हे आता साजरा कसा करायचा. मग गुढिया तोरणे, घरोघरी गुढ्या उभारल्या गेल्या, दारादारावरती तोरणं बांधली गेली. आनंदोत्सव गोकुळामध्ये भगवंताच्या येण्याचा, भगवंताच्या जन्माचा साजरा केला गेला. आणि त्या आनंदामध्ये सारे गोकुळवासी निमग्न होऊन गेलेले आहेत. आणि निमग्न होत असताना नुसते गुढ्या उभारल्या, तोरणं बांधली असं नाही, तर करीती कथा, गाती गाणे. कोणते गाणे गायले असतील हो गोपिकांनी, मला सांगताल का? मी तोपर्यंत भजन म्हणतो. विठाला विठाला ज्ञानेश्वर महाराज की, एकनाथ महाराज की, महाराज की. करीती कथा गाती गाणे. गाणं तेच गावं निदान परमार्थ करणाऱ्यांनी भक्तांनी तरी, ज्यामध्ये जे देवा प्रीत्यर्थ असेल, ज्यामध्ये भगवंताच्या स्वरूपाचं, भगवंताच्या रूपाचं, भगवंताच्या भक्तीचं, भगवंताच्या नामाचं आणि भगवंताच्या प्रेमाचं वर्णन असेल. विठ्ठल विठ्ठल हे गात असताना सुद्धा त्या गाण्याचे काही नियम आहेत महाराज. भावे गावे गीत शुद्ध करो निया चित्त, हा एक दुसरा भाव आहे. गोपिका सुद्धा करीती कथा गाती गाणे, कथा करत होत्या, भजन करत होत्या, गाणं गात होत्या महाराज. याचा अर्थ असा आहे की जे सुख गोपिका त्या ठिकाणावरती, गोकुळवासी त्या ठिकाणावरती ते सुख अनुभवत आहेत, तेच सुख कथेतून सुद्धा तुम्ही मी अनुभवतो आहोत. शेवटी आपल्या मनाला कथा कीर्तन श्रवण करून जो आनंद प्राप्त होतो. आता मला तसं पाहिला गेलं तर ह्या विषयाचा विस्तार फार करायचा नाही. आणि विठ्ठल विठ्ठल कथा कीर्तनातून आनंद प्राप्त होणाऱ्यांमधले सुद्धा काही वर्ग आहेत. काही तामसी माणसांचा वर्ग आहे, काही राजसींचा वर्ग आहे आणि काही सात्विकांचा वर्ग आहे. तामसी आणि राजसी प्रवृत्तीतले जे माणसं आहेत ना, ते कथा कीर्तनामध्ये सुद्धा सांसारिक गप्पांनीच सुखी होतात, ब्रह्मज्ञानाने सुखी होत नाही, तत्वज्ञानाने ते सुखी होत नाहीत. विठ्ठल विठ्ठल. आणि ज्या वेळेला माणसांना काय आवडतं याचा विचार वक्ता करायला जातो, त्यावेळेला तो तत्वज्ञानावर भर द्यायचं सोडून देतो, ब्रह्मज्ञानावरती तो भर द्यायचं सोडून देतो. मग का? कारण आपल्याला समोर बसलेल्यांना सुखी करायचं आहे ना, देवाला थोडी सुखी करायचं. विठ्ठला विठ्ठल. ज्या वेळेला कुठंतरी याचा विसर पडतो, त्यावेळेला त्याच्या सात्विक रूपावरती कुठंतरी आघात होताना तुम्हाला मला दिसतो. आणि मुळामध्ये पाहिला गेलं तर हे जे कथा कीर्तनाचं अंग आहे, हे केवळ अंग आहे बरं का. याद्वारे आपल्याला जे जाणायचं आहे आणि जिथपर्यंत जायचं आहे ते ध्येय आपलं वेगळं आहे. विठ्ठल ते ध्येय परब्रह्म स्वरूपाची अनुभूती, हे ते आपलं ध्येय आहे. स्वस्वरूपाला जाणणे, आणि ते पण कधी? आपला देह पडण्याच्या आत, इंद्रिय गलित गात्र होण्याच्या आत असा भाग आहे. म्हणून कथा कीर्तनातूनही कथेतून आनंद प्राप्त होतो. नव्हे नव्हे कथेतून आनंद, कीर्तनातून आनंद व्यक्त केला जातो. पण हा आनंद तामसी नसावा, हा आनंद राजसी नसावा. त्या माध्यमातून केवळ आणि केवळ आपली प्रापंचिक विचारधारणा ही कशी दृढतर आणि कशी बलवत्तर होईल, अशा प्रकारच्या त्या ठिकाणावरती कोणत्याही घटना, गोष्टी, चर्चा, व्याख्यान, विषय, विनोद होता कामा नये. विठ्ठल विठ्ठल. तर तिथं केवळ असायला पाहिजे शुद्ध सात्विक भगवत स्वरूपाचं वर्णन, भगवत भक्तीचं वर्णन आणि श्रवण हे असायला पाहिजे. कारण काय आहे? या माध्यमातून ते जे सुख, तो जो आनंद भोगत आहेत गोपिका, तेच कथा कीर्तनाच्या माध्यमातून तुम्हाला मला या ठिकाणावरती प्राप्त होतं. इथून थोडंसं मी बाजूला गेलेलो होतो. तेच सुख. कारण गोकुळ काय आहे महाराज? ते एक गोकुळ आपण पाहतो जिथं भगवंत जन्माला आलेले आहेत, येऊन पोहोचलेले आहेत. आणि हे सुद्धा एक प्रकारचं गोकुळच आहे महाराज. भगवंताची कथा म्हणजे गोकुळ आहे, भगवंताचं कीर्तन म्हणजे गोकुळच आहे.
आणि या कथा कीर्तनाच्या नामाच्या गजराच्या माध्यमातून त्यांना जो आनंद प्राप्त झाला, जे सुख ते भोगत आहे, तेच सुख कथा कीर्तन आणि भगवंताच्या नामचिंतनातून तुम्हाला मला प्राप्त होत असतं. त्या सुखामध्ये आणि ह्या सुखामध्ये तसं पाहिला गेलं तर तत्वतः कोणताही भेद नाही. म्हणून त्याही कथा गात होत्या, कथा श्रवण करत होत्या, गाणं गात होत्या, गीत गात होत्या, सगळं करत होत्या महाराज, भगवंताला अनुलक्षण करत होत्या. त्याच प्रकारे तुम्हाला मला ही कथा कीर्तन भजन हे जे माध्यम दिलेलं आहे, त्या सुखाचा अनुभव तुम्हाला मला इथं बसल्या बसल्या घेता यावा. त्यांच्याजवळ प्रत्यक्ष देव आहे. तुमच्या माझ्या जवळ जर आता देव नाही असं आपण म्हणू आणि मानू बरं का, पुन्हा तत्वचिंतनाकडे, कारण इथून बराच फाटा फुटतो. मग देव आहे का नाही, जगातला नाही म्हणत मी, जवळ आहे की नाही, तर तसं पाहायला गेलं तर तो जवळही आहे आणि तो जवळही नाही. ज्ञानाच्या दृष्टीनं विचार केला, जाणण्याच्या दृष्टीनं विचार केला तर तोच एक आहे, दुसरं काहीच आणि कोणीच नाही. आणि अज्ञानाच्या भूमिकेतून पाहिलं तर अजून तो दूर आहे, जवळ नाही. विठ्ठल तेच सुख आपल्याला या कथेच्या, या कीर्तनाच्या, या नामाच्या माध्यमातून प्राप्त होत असतं. आणि ते या माध्यमातूनच गोपिकांनी व्यक्त केलेलं आहे. गोपिकांनी आनंद साजरा केला, नंदबाबांनी आनंद साजरा केला, यशोदाई साहेबांनी आनंद साजरा केला. भगवंत गोकुळामध्ये आले, जल्लोष झाला, आनंदोत्सव साजरा झाला. आणि भगवंत आल्यानंतर, साऱ्यांना दर्शन दिल्यानंतर इथून पुढं भगवंतांनी आपलं लीला कर्म प्रारंभ केलं. आणि त्या लीला कर्माचा काय परिणाम झाला, अभंगाच्या शेवटच्या चरण. तू कामान छंदे, 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 तू कामान छंदे. मना मोहिले गोविंद, मन मोहिले गोविंद, बाळकृष्ण नंदा घरी, बाळकृष्ण नंदा घरी, बाळकृष्ण नंदा घरी, बाळकृष्ण नंदा घरी. मन मोहिले मन मोहिले गोविंदे, मन मोहिले गोविंदे, मन मोहिले मन
बाळकृष्ण नंदा घरी बाळकृष्ण नंदा घरी बाळकृष्ण नंदा घरी बाळकृष्ण नंदा तुका म्हणे छंदे येणे वेधिली गोविंदे बाळकृष्णनंदा घरी आनंदल्या नरनारी गोकुळीच्या सुखा अंतपार नाही लेखा बाळकृष्णनंदा घरी आनंदल्या नरनारी गुढिया तोरणे करीती कथा गाती गाणे गुढिया तोरणे करीती कथा गाती गाणे बाळकृष्णनंदा घरी आनंदल्या नरनारी. आणि या भगवंतानी सुंदर मनमोहक अशा प्रकारच्या लीला केलेल्या आहेत. भगवंताच्या नामापासून भगवंताच्या रूपापासून भगवंताच्या लीलेपर्यंत भगवंताचं सारच काही आकर्षक आहे आणि साऱ्यांना तो आकर्षित करणारा आहे, म्हणून त्याला कृष्ण असं म्हटलं गेलेलं आहे. पण अशा कोणत्या लीला त्यांनी केल्या ज्यांनी यांची सगळ्यांची मनं इतकी वेधली गेली आणि त्याचाच एकट्याचा छंद सगळ्यांना लागला आणि बाकीचे सगळे छंद कशी सुटून गेले ते पाहण्याच्या आधी थोडंसं भगवंताचा आपण सारे मिळून आनंदाने भजन करू. विठोबा रखुमाई टाळी वाजवायची. बार
विठोबार कुमाई विठोबार कुमार विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई जय जय विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमार विठोबार कुमार तुका म्हणे छंदे येणे वेधली गोविंदे. भगवंत गोकुळामध्ये जन्माला आले. आनंदोत्सव भगवंतानी साजरा, भगवंताच्या जन्माचा आनंदोत्सव साजरा केला. भगवंतानी रूप माधुर्याने साऱ्यांना आपल्याकडे आकर्षित केलेलं आहे. आकर्षित रूपानेच भगवंतानी साऱ्या गोपिकांना आकर्षित केलं. आणि आता हळूहळू भगवंतानी लीला कर्म आपला आरंभ केलेला आहे. आणि या लीलेमध्ये हळूच भगवंतानी एक दिवस रांगायला सुरुवात केलेली आहे. आणि भगवंताचं ते गोड अशा प्रकारचं रांगणं पाहून तळवे तळहा तळवे तळहात तळहात टेकीत तळवे तळहात तळहात टेकीत डाव्या गुडघ्याने रांगत डाव्या गुडघ्याने रांगत डाव्या गुडघ्याने रांगत तळवे तळहात टेकीत तळवे तळहात टेकीत डाव्या गुडघ्याने रांगत डाव्या गुडघ्याने रांगत डाव्या गुडघ्याने रांगत या रंगाने रंगनात तुम्या देखील सवेव रंगली रंगनाथ तुम्या देखील या रंगाने रंगनात तुम्या देखील सवेव रंगली रंगनाथ तुम्या देखील तळवे तळहात टेकीत तळवे तळहात टेकीत डाव्या गुडघ्याने रांगत गुडघ्याने रांगत डाव्या गुडघ्याने रांगत तळवे तळहात टेकीत तळवे तळहात टेकीत डाव्या गुडघ्याने रांगत डाव्या गुडघ्याने रांगत डाव्या गुडघ्याने रांगत. भगवंत गोड अशा प्रकारे रांगायला लागले. आणि भगवंताची ती रांगण्याची लीला पाहून गोपिकांना आता अजून आनंद प्राप्त व्हायला लागला. आता इथं आनंद हा स्थायी आहे बरं का. कृष्णानं काही जरी केलं तरी आनंद काय आहे, स्थायी आहे. त्यानं काही करू द्या, नाही तुमचा शब्द नाही लक्षात आला. त्यानं काहीही करू देत, काहीही म्हणजे कृष्णानं काहीही केलं तरी गोपिकांना काय आहे, आनंद आहे महाराज. मग कृष्णाने असं केलं, कृष्णाने तस, तो झोपला तरी आनंद, तो उठला तरी आनंद, त्याने पाहिलं तरी आनंद, तो या अंगावरचा त्या अंगावर, अरे तो त्याने करवट म्हणजे काय एका अंगावर झाला, या अंगावरून त्या अंगावर झाला तरी आनंदच, रांगायला लागला तरी आनंद, नुसता रडायला लागला तरी आनंदच, हसायला लागला तरी म्हणजे आनंद हा गोपिकांसाठी, गोकुळवासियांसाठी भगवंताच्या संबंधात स्थायी भाव आहे महाराज. आणि इथं गोकुळवासियांचं समर्पण दिसतं. आम्हाला आनंद कधी होतो, ज्या वेळेला मला पाहिजे तसं समोरचा वागतो आणि करतो तेव्हा आम्हाला आनंद होतो. समोरचा आम्हाला पाहिजे तसं वागला बोलला नाही की आम्हाला होतं ते दुःख, आम्हाला येतो तो विठ्ठल विठ्ठल. पण गोकुळवासियांचं तसं नाही महाराज. त्यांना देव आपल्या जवळ असण्यात आनंद आहे, देव आपल्या सहवासात असण्याचा आनंद आहे. तिथं आनंद आणि सुख हा स्थायी भाव आहे. तुम्ही आम्हाला प्रेमाने जवळ घ्या का रागाने आमच्याकडे पहा, पण तुमच्या जवळून तुम्ही आम्हाला दूर करू नका.
भगवंताकडे भक्तांची हीच एकमेव प्रार्थना आहे की तुमच्यापासून आम्हाला तुम्ही दूर करू नका. मग रांगण्याची लीला केली, ती लीला पाहून आनंद झाला. मग भगवंत रांगता रांगता चालायला लागले. चालता चालता भगवंत पळायला लागले आणि राजमहालाच्या वाड्याच्या बाहेर भगवंतानी आपलं पाऊल टाकलं. त्यावेळेला बरेच गोपाळ मित्र भगवंताच्या जवळ एकत्र जमा झाले आणि प्रार्थना केली, कृष्णा आमच्याशी मैत्री करशील का रे? म्हटले मी तुमच्याशी मैत्री करायला तयार आहे, पण एकदा तुमच्या तब्येती पाहिल्या का कशा आहे? वारा आला तरी उडून जाताल एवढे सडपातळ तुम्ही आहात. एवढ्या तुमच्या तब्येती बिघडायला कारण काय आहे? तुमच्या घरी गायी नाहीत का? जुना काळ असा होता महाराज, घरी गायी असणं हे श्रीमंतीचं लक्षण मानलं जात होतं. म्हणून ग्रंथामध्ये नंद आहेत, उपनंद आहेत, वृषभानू आहेत, हे जे नावं आहेत हे का दिलेले आहेत? ज्यांच्याकडे जितक्या गायी आहेत, जे जितक्या गायींचा सांभाळ करत आहेत ना, त्यांना अनुलक्षून कोणाला वृषभान म्हणायचं, कोणाला उपनंद म्हणायचं, कोणाला नंद म्हणायचं, कोणाला नंदराज म्हणायचं हे ठरत होतं. आता श्रीमंती ही गायीवरून ठरत नाही महाराज. नका सांगायला लावू बाकीचं. विठाला विठाला विठाला. श्रीमंतीचे आताची लक्षणं वेगवेगळी आहेत, वेगवेगळ्या गोष्टींना आहेत, पण त्यावेळेला गायी असणं हे फार मोठं वैभवाचं आणि श्रीमंतीचं लक्षण होतं. तुमच्याकडे गायी नाहीत का असं विचारण्याच्या पाठीमागचा भाव, तुम्हाला दही दूध तूप लोणी खायला प्यायला भेटत नाही का? म्हटले नाही भेटत. का नाही भेटत? आमचे मायबाप ते मडक्यामध्ये माठामध्ये भरून मथुरेच्या बाजाराला सगळे विक्रीला नेतात आणि आम्हाला खायला प्यायला काही देत नाही. म्हटले तुम्हाला दही दूध तूप लोणी खायचंय का? म्हटले खायचंय ना कृष्णा, आम्हालाही त्याची खूप तहान, खूप भूक, खूप आवड आहे. म्हटले खूप दही दूध तूप लोणी खावं वाटतं, पण ते आम्हाला भेटत नाही. म्हटले मग याल तरी या रे लागे अवघे माझ्या, आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तो बरी. चला म्हटले माझ्या पाठीमाग, जी जी गोपिका तुम्हाला दही दूध तूप लोणी देत नाही ना, जाऊ तिच्या घरी. म्हटले काय जाऊन तिला काय मागायचं का? आम्ही खूप वेळेला मागून पाहिलं. म्हटले खूप वेळेला पुढं होऊन मागितलं ना, दिलं नाही ना, मग आता मागता कशाला? आता चोरायचं. विठाला विठाला. अरे प्रेमानं गोड बोलून मागून हक्काचं मिळत नसेल तर मग आता चोरी शिवाय आपल्याकडे काही पर्याय राहिला नाही. चला म्हटले आणि भगवंत पुढे चालायला लागले. माग माग सगळे गोपाळ यायला लागले. एका गोपिकेच्या घरासमोर जाऊन उभे राहिले आणि भगवंत म्हणतात, गोपाळाला सांगितलं हो पुढं जा. म्हटले पहा त्या दारामध्ये आतमध्ये डोकावून पहा, गोपिका आहे का? आहे तर काय करती आहे? हो म्हटले पुढं कडी वाजव, दार उघड, मध्ये जा. गोपाळ म्हटला कृष्णा आमचा मुख्या तू आहेस ना, मग तू पुढं हो, आम्ही तुझ्या माग माग येतो. पहिले काय सांगितलं? याल तरी या रे लागे आवघे माझ्या माग. म्हणजे मोठी माणसं कशी असतात माहितीये का? अगोदर पुढं होतात, मोठेपणा स्वतःकडे घेतात आणि जिथं धोका असेल तिथं लहान्यांना पुढं करतात. विठाला विठाला. मरण नेत्याचं होतं का कार्यकर्त्याचं होतं सांगा हो? तिकडे काही जायची गरज? विठाला विठाला. भगवंत म्हणतात कृष्णा गोपाळा तू पुढं हो, मी मागून येतो. नाही म्हटले तू मुख्य आहेस ना, तू नेता आहेस ना, अध्यक्ष, तू पुढं हो. काही हरकत नाही, मी पुढं होतो म्हटले, पण आधी मला सांग ती करते काय आहे? मग त्या गोपाळाने त्या दाराच्या फटीमधून पाहिलं. कृष्णा ती आतमध्ये हातात भली मोठी काठी घेऊन बसलेली आहे. माठ दिसत आहेत? म्हटले हो दिसत आहेत. म्हटले हो बाजूला, आता मी पाहतो पुढचं. भगवंतानी हळूच दार उघडलं आणि जसं तिच्या घरात पाय ठेवला महाराज, तशी भगवंतानी आपल्या मायेद्वारे तिला झोप लावून टाकली आणि मग तिला झोप लागलेली आहे. मग भगवंत गोपाळांना घेऊन मध्ये आले. आता हे चोरू नये यांनी, किंवा हे कोणी खाऊ नये, नासवू नये म्हणून त्याचे असे शिंके बांधून ठेवलेले होते. ते असं उंच शिंक्यावर बांधून ठेवलं होतं. मग काढायचं कसं? आणि मग भगवंतानी गोपाळांना खाली वाकायला सांगितलं. सगळ्यात खाली होता पेंद्या, कारण तो जरा तब्येतीनं चांगला होता. म्हटले तू खाली वाक. मग त्या पेंद्याला खाली वाकवलं. मग त्याच्या पाठीवर तो, त्याच्या पाठीवर तो, त्याच्या पाठीवर तो करता करता सगळ्यात वरती गेले कान्होबा.
भगवंत सगळ्यात वर गेले आणि ते शिंक फोडलं, त्याच्यातून सगळं ते नवनीत दही बाहेर पडायला लागलं आणि बाहेर पडताना पाहिल्याबरोबर भगवंत दोन्ही हाताने ते खायला लागले. जसं खायला लागले ते भगवंताच्या कोपऱ्याद्वारे एका कोपऱ्यातून दही, एका कोपऱ्यातून लोणी, असं सगळं खाली पडायला लागलं. ते पडत होतं पेंद्याच्या पाठीवर. तो म्हणायला लागला, ओझ मला आणि खातो हा, होऊ का बाजूला. म्हणजे मी जर तुला मदत करतोय, मी जर तुला पाठिंबा दिलाय, तर तूही खा आणि मलाही खाऊ घाल. विठाला विठाला विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. खाणारे तुम्ही आणि ओझ आणि पाठिंबा जर काढून घेतला तर खाणाऱ्याला नाही खाता येत. सगळे मिळून खाऊ म्हटले. मग कृष्णा, अरे एकटाच का खातो आहे, आम्हाला पण दे, असं म्हणतच होते गोपाळ. एवढ्या वेळात भगवंतानी माया पुन्हा आपली प्रगट केली. का? कारण माझ्यावर आरोप लावला, मी एकटाच खातोय, आम्हाला नुसतं राबवून घेतोय. नाही नाही, हे काही खपणारं नाही आपल्याला. मग गोपिकेला भगवंतानी पुन्हा मायेद्वारे आणली जाग. गोपिकेनं काठी हातामध्ये घेतली आणि निघाली गोपाळांचा पाठलाग करायला. पाठीमागं जशीच गोपिकेला आलेलं पाहिलं, अगोदर पळाला पेंद्या, जो खाली होता. सगळ्यात अगोदर त्यांनी आपली जागा सोडल्याबरोबर बाकीचे कुठं तरंगून राहतील महाराज. सगळे खाली पडले आणि कोणी खिडकीतून बाहेर पडतंय, कोणी कुठून. पण भगवंतानी शिंक पकडलेलं होतं. सगळे खाली पडाले, भगवंत शिंक्याला, कान्होबा शिंक्याला. गोपिका आली आणि कान्होबाकडे पाहायला लागली. उत्तर म्हणले खाली, आधी उतर खाली. भगवंत म्हणतात, अगं ही किती उंच आहे, मी किती उंच लटकलोय, तू मला घे ना खाली, खांद्यावर घे मला, कडेवर घे मला. आणि मग गोपिकेनं भगवंताला आपल्या कडेवरती घेतलं. म्हटले, खातोय माझ्याच घरचं, मदत माझीच घेतोय का? म्हटले, ठीक आहे, मी तुला आता यशोदाई साहेबांकडे पकडून नेल्याशिवाय राहणार नाही. हाताला धरलं, यशोदाई साहेबांकडे गाऱ्हाणं सांगण्यासाठी निघाली. भगवंत मात्र यशोदाई साहेबांपर्यंत जाऊन पोहोचले नाहीत, पोहोचू दिलं नाही गोपिकेला. पण इथून पुढं सगळ्या गोपिकां भगवंताची गाऱ्हाणे घेऊन यशोदाई साहेबांकडे जायला लागल्या. रोज सकाळ झाली की एक नवीन गाऱ्हाणं, रोज सकाळ झाली की नवीन, असे अनेक गाऱ्हाण्या पाठीमागून गाऱ्हाण्याचं सत्र यशोदाई साहेबांकडे लागलेलं आहे. यशोदाई साहेब ते गाऱ्हाणे ऐकून ऐकून त्रस्त झालेले आहेत. परंतु भगवंतानी चोरी करणं काही सोडलं नाही. यशोदाई साहेबांना पुष्कळ वाटत होतं. गाऱ्हाणं सांगण्यासाठी आलेल्या गोपिकांना यशोदाई साहेब पुष्कळ सांगत होत्या, अगं माझं बाळ अशा खोड्या करू शकत नाही. बाळ सगुण गुणाचे ताने गे, बाळ सगुण गुणाचे ताने, बाळ सगुण गुणाचे ताने ग, बाळ सगुण गुणाचे ताने. बाळ दिसतंय गोजिरवाणे गे, बाळ दिसतंय गोजिरवाणे, बाळ दिसतंय गोजिरवाणे, बाळ दिसतंय गोजिरवाणे. का सांगितला घराने गे गोकुळच्या नारी, का सांगितला घराने गे गोकुळच्या नारी. काय सांगता घराने ग गोकुळच्या नारी, काय सांगता घराने ग गोकुळच्या नारी. भगवंताच्या विरोधामध्ये गाऱ्हाणं ऐकण्याची यशोदाई साहेबांची काही तयारी नव्हती. माझं बाळ कसं आहे? म्हटले, बाळ सगुण गुणाचं तान, बाळ दिसतंय गोजिरवाण. काय सांगता गाऱ्हाणे गे गोकुळच्या नारी, तुम्ही 12 घरच्या 12 गे गोकुळच्या नारी, तुम्ही मोठ्या ढाल गजा गे गोकुळच्या नारी, असं यशोदाई साहेब गोपिकांना म्हणत होत्या. भगवंताला वाटलं माझी आई किती साधी भोळी आहे, गोपिका खरं सांगत आहेत, पण त्यांच्या खऱ्यावरती यशोदाई साहेबांचा विश्वास नाही आणि माझ्या खोट्यावर यशोदाई साहेबांचा विश्वास आहे. विठ्ठल विठ्ठल. कारण यशोदाई साहेबांचं प्रेमच भगवंतावरती तेवढं होतं, पण भगवंतानी यशोदाई साहेबांना सुद्धा आपला खोडकरपणा दाखवून दिलेला आहे. चौर्य कर्म केलं, हे मुख्य कर्म भगवंतानी गोकुळात केलं. या चौर्य कर्माच्या माध्यमातून गोपिकांचं चित्त भगवंतानी हरण केलं. चित्त चोरी येले नंदाच्या, नंदने चित्त चोरून घेतलं महाराज भगवंतानी गोपिकांचं. आणि हे चित्त चोरल्याचाच परिणाम असा झालेला आहे की आता त्या भगवंताशिवाय दुसऱ्या वस्तू व्यक्ती पदार्थांचा असलेला मन बुद्धी चित्ताला जो छंद आहे, ते सगळे छंद, माईक वस्तू व्यक्ती पदार्थाचे सगळे छंद सुटून गेले आणि एकच छंद कृष्ण नामाचा, कृष्ण रूपाचा छंद अंतःकरणाला लागलेला आहे.
तुम्हाला मला सुद्धा अनेक अनेक प्रकारचे छंद आहेत महाराज. आता कुणाकुणाच्या मनात काय काय प्रकारचे छंद आहेत ते छंद आपण पाहणार नाहीत, कारण अशी खूप छंदी माणसं या जगात आहेत. विठ्ठल विठ्ठल कुणाचे काय छंद आहेत, कुणाचे कोणते छंद आहेत, कोण कोणत्या छंदावर नाचतंय, कोण कुणाच्या छंदावर नाचतंय, हा सगळा वेगळा चिंतनाचा भाग आहे. तिकडे आपल्याला जायचं नाही. पण जसा गोपिकांना छंद लागला भगवंताच्या रूपाचा नामाचा, तसा तुम्हाला मला सुद्धा सगळे छंद आपल्या मनबुद्धी चित्ताची सुटून गेले पाहिजेत आणि हा एकच छंद लागला पाहिजे. हा एक ओ माझ्या मनाला गो छंद छंद माझ्या मनाला गो छंद माझ्या मनाला गो छंद माझ्या मनाला गो छंद नित्य गोविंद गोविंद नित्य गोविंद गोविंद नित्य गोविंद गोविंद नित्य गोविंद गोविंद माझ्या मनाला गो छंद माझ्या मनाला गो छंद माझ्या मनाला गो छंद. ही प्रार्थना भगवंताकडे संतांनी केलेली आहे. माझ्या मनाला गोछंद नित्य गोविंद गोविंद, किंवा गोविंद गोविंद मना लागली या छंद, असा छंद लागला पाहिजे. त्याचा परिणाम मग गोविंद ते काया भेद नाही देवातया, आणि हाच भेद नाहीसा व्हावा या गोपिकांच्या आणि माझ्यातला, भक्तातला आणि देवातला भेद नाहीसा व्हावा असं वाटत असेल तर मनबुद्धी चित्ताला अखंड भगवंताच्या रूपाचा, स्वरूपाचा, नामाचा काय लागला पाहिजे? छंद लागला पाहिजे. आणि म्हणून गोपिकांना तो छंद लागला. तुका म्हणे छंदे येणे वेधिले गोविंदे, किंवा मने गोविंदे, असे दोन पाठभेद आहेत महाराज. ठीक, जे असं तर असा तो छंद आम्हाला लागला. तो कोणत्या माध्यमातून लागला? त्यातलं एक हे माध्यम आहे चौरकर्म. चोरीच्या माध्यमातून चित्त हरण केलेलं आहे. आणि मग ज्या वेळेला गोपिकांना आता कायमचा भगवंताचा, नामाचा, रूपाचा, स्वरूपाचा छंद लागला, आता कृष्णाशिवाय दुसरं काहीच कोणीच स्मरणामध्ये येईना, आठवेना, कुणाला पाहावं, बोलावं, जावं वाटेना, केवळ कृष्ण कृष्ण आणि कृष्ण, अशा प्रकारची चित्ताची अवस्था झाली. बस भगवंताला तेवढं लागतं. हे चित्त संसार प्रपंचातलं आपलं जे गुंतलंय ना, आसक्त झालंय ना, हे सगळ्या वस्तू, व्यक्ती, पदार्थांमध्ये गुंतलेलं आपलं चित्त सगळीकडून बाजूला निघावं, बाहेर निघावं आणि ते देवाकडे लागावं. लागेल कसं? त्याचे वेदांत शास्त्रामध्ये अनेक अशा प्रकारचे मार्ग आहेत, पण त्यातला एक सहज मार्ग असा आहे की भगवंतानी लीलाच अशा केल्या की गोपिकांचं चित्त आपोआप वेधल्या गेलं आणि छंद लागला. आणि त्यांचंच वेधलं गेलं असं नाही, तर आज भगवंताच्या लीला तुम्ही मी गातो आहोत, ऐकत आहोत. असंच जर गात राहिलो, ऐकत राहिलो, तर तुम्हाला मला सुद्धा या लीला गायन श्रवणाच्या प्रभावाने भगवंताच्या रूप स्वरूपाचा, नामाचा छंद लागल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल विठ्ठल. आणि त्याचंच सतत सतत सेवन तुम्हाला मला करायला सांगितलं. सदा सेव्या श्रीमद भागवती कथा यस्या श्रवण मात्रेण हरिश्चित्तम समाश्रयेत, अशा प्रकारचं वर्णन केलं. आणि मग गोपिकांचं चित्त हरण झालेलं आहे. सगळे गाऱ्हाणे येतच आहेत महाराज. कोणी म्हणेल मग देवाकडे इतकंच चित्त लागलेलं होतं, प्रेम होतं, मग देवाच्या विरोधात गाऱ्हाणं का सांगत होते? अहो, देवाला पाहिल्याशिवाय गोपिकांना करमत नव्हतं, राहवत नव्हतं. आणि मग त्याला कसं पाहायचं? भगवंत कधी कधी इतक्या खोड्या करायचे, यायचे तर खूप बाहेर समोर यायचे, आणि नाही तर वाड्याच्या बाहेर सुद्धा पाऊल टाकत नव्हते. मग आज कृष्ण वाड्याच्या बाहेर आला नाही हे गोपिकांना कळालं की चित्त व्याकुळ व्हायचं, घरकामामध्ये लक्ष लागायचं नाही. आणि मग त्यावेळेला खोटं नाटक गाऱ्हाण्याचं निमित्त करून त्याला पाहिला जायचे.
असं आहे. हे गाऱ्हाणं ऐकून यशोदाई साहेब त्रस्त झाल्या. कृष्णा, तू इथं राहू नको. म्हटले, मग आई मी कुठं जाऊ? तू सकाळ झाली की गोपाळांसोबत गायी घेऊन वनामध्ये जात जा. आणि भगवंताने सुद्धा ते आईचं सांगणं मान्य केलं. गोपाष्टमीच्या दिवशी भगवंत गोपाळांसोबत गायी घेऊन वनामध्ये गायी चारण्यासाठी निघाले. गोधने 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 सरवया जातो सारंग पाणी, सरवया जातो सारंग पाणी, सरवया जातो सारंग पाणी. ओ सरवया जातो सारंग पाणी, सरवया जातो सारंग पाणी, सरवया जातो सारंग पाणी. हे मार्गी भेटली राधिका गोळ, मार्गी भेटली राधिका गोळ, कृष्णदान मागे लिलिया सोडून, कृष्णदान मागे लिलिया सोडून, प्रवती देखिली यशोदा जननी, प्रवती देखिली यशोदा जननी. गोधने 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 सरवया जातो सारंग पाणी, सरवया जातो सारंग पाणी, सरवया जातो सारंग भगवंत गायी चारण्यासाठी वनामध्ये गोपाळांसोबत आले आणि गायींना परम सुखाचं दान केलं. गोपाळांना सुखाचं दान करण्यासाठी नाना प्रकारचे खेळ खेळायला भगवंतानी आरंभ केला. त्या खेळाच्या माध्यमातून गोपाळांना सुख दिलं. हो खेळ मांडिला लगोरी, 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 खेळ मांडिला लगोरी. खेळ खेळतात नाना परी, खेळ खेळतात नाना परी, खेळ खेळतात नाना परी, खेळ मांडिला लगोरी, खेळ मांडिला लगोरी, खेळ मांडिला लगोरी, खेळ मांडिला लगोरी, खेळ मांडिला लगोरी. असे नाना प्रकारचे खेळ खेळायला भगवंताने सुरुवात केली. विटी दांडू खेळला, लगोरी खेळली, हमामा खेळला, हुतुतू खेळला, असे खेळ खेळले. आनंद दिला भक्तांना, गोपाळांना. आणि हे आनंद देत असताना अघासुर, बकासुर, तृणावर्त या अशा असुरांचा विनाश केला. कालियाचं मर्दन केलेलं आहे. आणि मग एक दिवस भगवंतानी विचार केला, आता गोपाळांना परम सुखाचं मला दान करायचं आहे. आणि मग भगवंतानी सांगितलं, गोपाळांनो जा म्हटले आपापल्या घरी आणि शिदोरी घेऊन या. यामुळं हे सांगितलं की गोपाळांना भूक लागलेली आहे हे भगवंताच्या लक्षात आलं. भगवंत म्हणत होते पुष्कळ अजून कीर्तन चालू ठेवू, म्हणजे सॉरी अजून खेळ चालू ठेव. ते म्हणले नाही, खांदी भार पोटी भूक, काय खेळा याचे सुख. आम्हाला ते काही सुख भेटत नाही, आता पोटात पडलं पाहिजे, काही हरकत नाही. जेवायचंय तुम्हाला, भूक लागली, पण असा प्रसाद भेटणार नाही. आज घरी जा, आपल्या आपल्या जे जे काही शिदोरी ज्यानी ज्यानी आपल्या आपल्या घरी आहे तयार करून ठेवलेली ती सगळी शिदोरी घेऊन या. सगळे गोपाळ धावत पळत गेले, आपापल्या घरून शिदोरी घेऊन आलेले आहेत महाराज. मग
सगळ्यांनी चांगले चांगले पदार्थ आणलेले भगवंत पाहतील आणि ते सेवन करतील अशा प्रकारचा कोणताही भाव नव्हता. आपला प्रेमळ गोपाळ जे प्रेमाने आणेल ते सेवन करायची भगवंताची तयारी होती. हे कशावरून समजायचं तर एक मधुमंगल नावाचा गोपाळ होता आणि तो गोपाळ जरा परिस्थितीनं गरीब होता. घरी जाऊन पोहोचला. आईला सांगितलं, आई कृष्णाने मला शिदोरी आणायला सांगितलेली आहे, जे घरामध्ये पदार्थ तयार असेल ते तू मला देऊन टाक. म्हटले बेटा घरामध्ये तुला शिदोरी रूपाने द्यायला काहीच नाही. म्हटले काही ना काहीतरी असेल ना ग आई. नाही म्हटले काहीच नाही. अगं तू पहा ना एकदा. मग एक आहे म्हटले 2-4 दिवसांचं शिळ ताक आहे म्हटले. पण ते आता 2-4 दिवसांचं आहे म्हटल्यावर ते फार आंबट त्या ठिकाणी झालेलं असेल. 2-4 दिवसांचं आहे म्हणजे ते शिळही झालेलं आहे. आणि मग हे कसं देऊ तुला. नाही म्हटले दे आई आता. ते आईकडून ताक घेतलं. पण आता असंही वर्णन केलं महाराज, गोपिकेला ज्या वेळेला कळालं की गोपाळ माझा ताक नेणार आहे हे सगळं, आणि तिथं कृष्ण काय करेल याला खायला देणार नाही. काही काही आया अशा असतात, लेकराला देतात तुझ्या मित्राला दे दोघं मिळून खा. काही आया अशा असतात, तुला पाहिजे का घरातच बैस इथंच खाय आणि मग बाहेर जाय. विठाला विठाला. तसं गोपिकेला वाटलं, तुला पाहिजे का शिदोरी मग तू इथंच ताक घे आणि मग जा. नाही नाही म्हटले आई मला हे न्यावं लागणार आहे. नाही म्हटले तू बाहेर जाऊ नको, तू इथंच खा ना बाळा. आई काही ऐकायला तयार नाही. आणि शेवटी गोपाळाने मनधरणी केली. ते ताक घेऊन गोपाळ आलेला आहे, पण ते जे गाडगं होतं ते असं आपल्या पाठीमागं त्या मधुमंगलने लपवून ठेवलेलं आहे. पाहतो आहे बाकीच्या गोपाळांनी काय काय शिदोरी आणली आपण ती पाहू. सगळ्यांच्या घरून चांगले चांगले पदार्थ आलेले असताना आपण हे शिळं ताक कसं कृष्णाला द्यायचं. आपल्याला जर कळालं नाही, आपलं हे समोर आणण्याजोगा पदार्थ नाही, असाच लपवून ठेवायचा, कृष्णाला सांगायचंच नाही. आणि मग सगळे गोपाळ काला सेवन करायला बसले. भगवंतानी कमळाच्या पाकळीनुसार ते सगळी रचना बैठकीची केलेली आहे. अधिकारानुरूप सगळ्या गोपाळांना त्या ठिकाणी बसवलं आणि मधुमंगलही बसलेला आहे. सगळ्यांनी आणलेली शिदोरी आपली आपली एकत्र केली आणि भगवंत बारकाईनं पाहत होते. कुणी कुणी शिदोरी आणली, कुणी कुणी नाही आणली, का बस नुसता आज प्रसाद भेटणार आहे म्हणून. तर ते मधुमंगलला पाहिलं, अरे मधुमंगल तू नाही का काही शिदोरी आणली म्हटले. आता मधुमंगलाला संकोच झालेला आहे, आपण हे शिळं ताक कसं द्यावं. नाही म्हटले. भगवंताच्या लक्षात आलं हा काहीतरी लपवतो आहे माझ्यापासून. आणि भगवंत पाहू देत तू काय लपवतो आहे, तुझ्या पाठीमागं पाहू देत काय लपवतो आहे. असं म्हणून भगवंत मधुमंगलाकडे जायला लागले. कृष्ण हे ताक आता सगळ्यांसमोर घेणार आणि मी अशा प्रकारचं शिळं आंबट ताक आणलेलं आहे हे आता सगळ्यांना कळणार आणि माझी लाज सगळ्यांसमोर जाणार असं त्याला वाटायला लागलं. आणि भगवंत तो आग्रह करायला लागले. देत नाही म्हणून घ्यायला येत आहेत का कान्होबा हे पाहिलं. आणि मधुमंगलाने ते गाडगं पुढे घेतलं आणि चटकन आपल्या मुखामध्ये ते ताक ओतलं. ते धड गिळताही आलं नाही, त्याचा असा टोबरा तोंडामध्ये ते राहिलं. भगवंत धावत समोर आले, मधुमंगलाच्या गालावर दोन्ही हात मारले आणि त्याची पिचकारी धार उडाली आणि भगवंताने ती आपल्या मुखामध्ये धारण केली. विठ्ठल विठ्ठल. भक्ताच्या प्रेमामध्ये भगवंत एवढे वाहून गेलेले आहेत की ब्रह्मदेव पाहायला लागले. परमात्मा 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 म्हणतात. गीता म्हणते उच्चिष्टमपि चामेध्यम भोजनं तामस प्रियम. आणि हा गोपाळांचं उष्ट खातोय, परंतु हाच तर आश्चर्याचा भाग पाहिला. साऱ्या देवता आकाश मंडळामध्ये एकत्रित जमा झाल्या. भगवंतानी काल्याचा प्रसाद हा सारा तयार केला आणि आता गोपाळांना भरवायचा आहे. मग देवतांच्या लक्षात आलं, अरे आपल्यालाही देवाच्या हातून हा प्रसाद भेटला पाहिजे. पण भगवंतही हुशार. भगवंताला माहित होतं देवता टपून बसलेले आहेत, यांना हा प्रसाद भेटू द्यायचा नाही, त्यांना तो उपलब्ध होऊच दिला नाही. उलट असलेला भरभरून साऱ्या गोपाळांच्या मुखामध्ये भगवंताने काल्याचा प्रसाद खाऊ घातला. आणि सारे गोपाळ आता यमुनेमध्ये हात धुवायला जातील. मग त्यावेळेला त्यांच्या हाताला लागलेले काल्याच्या प्रसादाचे कण आपण खाऊ असा देवतांनी विचार केला. आणि देवता मासोळीचं रूप घेऊन तिथं यमुनेमध्ये राहिल्या. भगवंतांनी तिथं हात धुवू दिले नाही गोपाळांना.
आणि ह्या देवता सुद्धा स्वर्गाधिपती झालेल्या आहेत. ब्रह्मलोकाचं अधिपत्य यांना भेटलेलं असून सुद्धा काल्याच्या प्रसादापासून वंचित राहिल्या. तो काल्याचा प्रसाद भगवंताद्वारे गोपाळांना प्राप्त झाला जसा तसा आज तुम्हाला मला प्राप्त होतो आहे. ज्या संतांच्या कृपाशीर्वादाने प्राप्त होतो आहे, करू त्यांचं जरासं नाम संकीर्तन. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली. गोकुळीच्या सुखा अंतपार नाही लेखा. बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी. यथामती यथावकाश भगवंत भगवती सद्गुरूंच्या ग्रंथराजाच्या कृपाशीर्वादाने आपल्या समस्त भाविकांसमोर अभंगाचा जसा तोडका मोडका भावार्थ मांडता आला तसा मांडण्याचा या दासानी या लेकरांनी प्रयत्न केला. अभंगाचा भावार्थ असा असेलच असा कोणत्याही प्रकारचा आग्रह नाही. आणि परंतु निमित्त मात्राला माझ्याकडे ही सेवा आलेली होती. ती सेवा